नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. आता मी कुठलेही प्रश्न माझ्यामध्ये तयार करत नाही किंवा लिहून आणलेले नसतात. मला असं विचारायचं आहे की पहिला प्रश्न असा विचारूया की मच्छिंद्र कांबळे थोडीशी वडिलांची बॅकग्राऊंड आपण सुरू करूया, त्यांना वंदन करून. आपण जोरदार टाळ्या मच्छिंद्रजींसाठी. कारण कदाचित काही पिढी यांची आहे ज्यांनी त्यांचं काम लहान मुले त्यांनी पाहिलं नसेल किंवा टीव्हीवर पाहिलं असेल, अशी पण काही मुले आणि त्यांनी त्यांना स्टेजवर काम करताना पाहिलंय, अशी पिढी इथे बसलेली आहे. वडिलांचं हे असताना म्हणजे मार्गदर्शन असताना, या क्षेत्रात असतानाही तू इथं यायचं नव्हतं तुला, आणि तू शिक्षण काय केलंस हे आमच्या लोकांना कळू दे, आणि इथं कसा आलास, तिथून मग आपण नाटकाविषयी आणि ह्या सगळ्या गोष्टीविषयी बोलूया. नमस्कार. बेसिकली मी घरातच नाटक असल्यामुळे पप्पा नाटकात काम करताना लहानपणापासून बघितलेलं होतं. पण मला विशेष या क्षेत्राची आवड नाही. मला आता या सगळ्या लहानपणा बघून माझं बालपण आठवलं. पण मी बेसिकली नाट्यक्षेत्राची मला एवढं इन्क्लिनेशन नव्हतं. मी अभ्यासात हुशार होतो, त्याच्यामुळे मी 10वी 12वी नंतर मी इंजिनिअरिंग केलं कॉम्प्युटर सायन्समध्ये. त्याच्यानंतर मी माझा बिझनेस करत होतो. बेसिकली असं असतं की ऍक्टरचा मुलगा ऍक्टर, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनियर असे. आमची जेव्हा पिढी होती तेव्हा असं होतं की लोकांना वाटायचं की आम्ही ऍक्टर बनू. पण मी आणि माझी मोठी बहीण आम्ही दोघंही शिक्षणाकडे जरा जास्त इन्क्लिनेशन असल्यामुळे नाटकात काम करण्यासाठी मी शाळेपर्यंत केलं होतं.
मला वाटतं मी शेवटचं काम एक 7वीत केलं होतं. त्याच्यानंतर मला वाटत नाही मी नाटकात कधी काम केलं होतं किंवा मला पप्पांना पण पप्पा जाईपर्यंत वाटलं नव्हतं की कधी या क्षेत्राकडे येईन असं. पण अनफॉर्च्युनेटली 8 वर्षापूर्वी 30 सप्टेंबरला पप्पा गेले आणि मग भद्रकाली प्रोडक्शन जे त्यांनी एक 25 वर्ष त्यांनी जी संस्था चालवली होती ज्याच्यातून त्यांनी 38 नाटकं आणि 10,000च्या वरती प्रयोग केले होते, ती मग कुठेतरी बंद होईल किंवा काहीतरी होईल या एका जाणीवेतून की भद्रकाली प्रोडक्शन्स हे नाव ही जी लेगसी आहे ती कुठेतरी चालू राहावी म्हणून मी पप्पा गेले तेव्हा त्यांचं भैया आत्या बसरी नाटक चालू होतं. त्याचे जवळजवळ 101 प्रयोग तेव्हा झाले होते. तर मी तेव्हा ठरवलं की आपण या क्षेत्रामध्ये आणि बेसिकली माझा या क्षेत्राशी तसा संबंध नव्हता. मी नाटक बघण्या इतपत माझा संबंध होता. काही मित्रपरिवार होता, काही पप्पांचा मित्रपरिवार होता, पण तसा माझा असा संबंध नव्हता. आणि मग मला वाटलं की डिसेंबर 2007 मध्ये भैयात्या बसरी परत चालू झालं आणि आता समुद्र हे भद्रकालीचं 50वं नाटक आहे की ज्याच्या चालू आहे. मला वाटतं तुम्ही बघितलं नसेल तर जरूर बघावं. आणि अशा कोणी बघितलं हात वर करा. थँक्यू सो मच. अशा पद्धतीने नाटकाची वाटचाल चालू झाली. तर ही बॅक साईड स्टोरी आहे या पर्टिक्युलर की मी कसा या क्षेत्रामध्ये आलो. शिक्षण आणि BE कॉम्प्युटर सायन्स मी कॉलेजमध्ये असताना पण मी कधी रुपारेला होतो किंवा बालमनला होतो तरी मी कधी नाटकात कामं केली नव्हती. मला विद्यालय पटवर्धनाकडे मी एकमेव स्टुडंट असेल की जो नाटक शिकलो नाही किंवा म्हणजे अभिनय शिकलो नाही. पण मला वाटतं की कुठेतरी ते जीन्समध्ये असतं आणि मला वाटतं माझ्यापेक्षाही पप्पांची अशी इच्छा असावी किंवा भद्रकालीचा आशीर्वाद असावा की आज ज्या पद्धतीने भद्रकाली प्रोडक्शन चालू आहे ते मला वाटतं त्यांचा आशीर्वाद असावा. मी फक्त निमित्त मात्र आहे. सो आय थिंक ते सगळं क्रेडिट पप्पांचं आणि देवीचं आहे की त्यांच्या आशीर्वादाने आज भद्रकालीची वाटचाल चालू आहे. तू लहान असताना वडील उठायचे, वडील नाटकं करायला जायचे, प्रोडक्शनच्या गप्पा असतील त्या काही आठवत आहेत का? की शाळेत असताना तो काळ नाटकाचा खडतर होता का नव्हता? नाही, मला वाटतं तो नाटकाचा सुवर्ण काळ होता. कारण तेव्हा वस्त्रण 1980ला नाटक आलं तेव्हा मी 6 वर्षाचा होतो. आणि त्याच्यानंतर मी जे बघितलं वस्त्रणचे पप्पांनी एक 4,923 प्रयोग केले. पांडवइलो रे वाहिलो असेल किंवा ते एक होतं की ऍक्टरचा मुलगा म्हणून एक जे शाळेमध्ये जे काही बऱ्याच जणांना माहितीच नव्हतं की मी मच्छिंद्रकामांचा मुलगा किंवा मी सांगायचो नाही. कारण मला तो एक जरा थोडा भीती वाटते की कोणतरी जाऊन पप्पांना सांगतील की तुमचा मुलगा असं करतो तसं करतो वगैरे. म्हणजे मस्ती वेगळी नॉर्मली तेव्हा चालायची. पण बेसिकली आमचं आजही भद्रकाली प्रोडक्शनचं आता तरी मोबाईल आहे पण आमचं ऑफिस हे आमचं घरच होतं. आमच्या घरूनच आम्ही ऑपरेट करायचो. त्याच्यामुळे बॅकस्टेजची स्टोरी सगळी माहिती होती. म्हणजे नाटकाची वाचन असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी त्या मला माहिती होत्या. पण मला बेसिकली या बिझनेसमध्ये मला इंटरेस्ट नव्हता. मला नाटक किंवा या फील्डशी तशी माझी जवळीक नव्हती. आणि त्याच्यामुळे मी खूप म्हणजे पप्पांची खूप इच्छा होती की मी या क्षेत्रात यावं म्हणून. त्यांनी माझ्या नावाने प्रोडक्शन केलं होतं. त्यांनी 1-2 नाटकं पण केली होती त्यांची मी सजेस्ट केली होती ती. बट बेसिकली मला तो इंटरेस्ट नव्हता. तो एक फॅक्टर होता. अदरवाईज नॉलेज तर होतं म्हणजे काय पद्धतीने नाटक येतं म्हणजे त्याचं प्री प्रोडक्शन म्हणा किंवा त्याच्यानंतरचं जे. कारण मला वाटतं नाटक हा असा एक व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला BP, डायबिटीज, शुगर हे म्हणजे ॲज अ प्रोडक्शनला जेव्हा तुम्ही असतात कारण तो 24/7 बिझनेस आहे. म्हणजे आपण जरी किती म्हटलं तरी मराठी रंगभूमी ही एक 24/7 जॉब आहे. त्याच्यामुळे ते सगळं आलंच. म्हणजे पण मला विचार की तो सुवर्ण काळ होता. आत्ताचा काळ काय? तर मला वाटतं आताचा काळ जरा खडतर आहे. म्हणजे तेव्हा महिन्याला 60 प्रयोग व्हायचे, 45 प्रयोग व्हायचे, दौरे व्हायचे. तेव्हा प्रयोगाला हाऊसफुलचे बोर्ड लागायचे. आता परिस्थिती त्या पद्धतीने नाहीये. पण मला असं वाटतं मी निगेटिव्ह नाहीये. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट की काय सिनारिओ आहे. तर मला असं वाटतं की ती तुमची विचारसरणी असते. आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह की आज मराठी रंगभूमीवरती चांगली उत्तम नाटकं आहेत. जी चांगली नाटकं आहेत त्याला चांगलं बुकिंग आहे. मे बी हाऊसफुलची पार्टी नसेल. माझ्या काही नाटकांची म्हणजे ब्लॅकनी तिकीटं पण झाली. पण मला बेसिकली असं वाटतं की जरी हाऊसफुल नसलं तरी एक चांगला क्राऊड येतोय. आज मला वाटतं यंग जनरेशननी नाटकांकडे वळावं ही महत्वाची गोष्ट आहे ऍज अ प्रेक्षक म्हणून. पण
म्हणजे जेव्हा ती लोक ऍज अ कलाक्षेत्र म्हणून निवड करतात तेव्हा प्रेक्षक म्हणून पण त्यांनी मराठी रंगभूमीकडे यावं. आणि मला वाटतं आता कुठेतरी गेल्या 2-3 वर्षामध्ये तो प्रोसेस चालू झालाय. खूप यंगस्टर नाटकाला येतात. मी जेव्हा माझ्या प्रयोगाला जातो, मी काय रेग्युलर प्रयोगाला जात नाही, पण जेव्हा बॅक साईडला येऊन लोक चिन्मयला भेटतात, स्पृहाला भेटतात, किंवा भारतला, सागरला किंवा नांदीचा जो एक प्रयोग आम्ही केला होता, तर त्या लोकांना त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट होता. म्हणजे मला वाटतं जेवढी नांदीमुळे जुनी जनरेशन सर्जरीत झाली होती किंवा ती लोक त्या जुन्या पिरियडमध्ये गेली होती, त्याच वेळेला यंग जनरेशनला पण ती जी नाटकं होती त्याचा जो तो एक फील मिळाला किंवा त्यांना त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. तर मला वाटतं की वाईस वर्षा तेव्हाचा काय त्या पद्धतीची नाटकं येण्यासारखं होतं. म्हणजे तेव्हा जर समुद्र आलं असतं तर चाललं असतं की नाही मला माहिती नाही, पण आज समुद्र लोक एक्सेप्ट करतात की बाबा नाही, समुद्रासारखं नाटक की जे बेसिकली एक मेनस्ट्रीम नाटक नसताना, प्रायोगिक रंगभूमीचं नाटक असताना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरती एवढं यश मिळवलं. तर मला वाटतं कुठेतरी तो चेंजचा सिनारिओ आहे मराठी रंगभूमीमध्ये. हा, पण मला असं विचारायचं की हा जो काय म्हणतात आजचा जो नट आहे, आता आपण नट आणि निर्माता असा एक प्रश्न आहे माझा, की नट म्हणून आज लोक ते जे तुझ्यावर काम करणारे नट आहेत ते सगळे टेलिव्हिजन आणि सिनेमा असे बिझी असलेले नट आहेत. वडिलांच्या काळामध्ये मला वाटतंय दूरदर्शन हे थोडंसं जस्ट 80 म्हटलं तर आलं होतं, पण तेव्हा मला वाटतं की सिरियल बिरियल पण एवढ्या नसायच्या तेवढ्या 5-7:30च्या, त्यामुळे त्यांना वेळ होता त्या आणि त्यांना तेच काम होतं. तर आजच्या नटांची अभिनयाची भूक आणि वडिलांच्या काळातली वडिलांची आणि समकालीन नटांची भूक अभिनया स्टेजवर करण्यासंदर्भात ती सेम आहे का, ती भूक बदलली आहे किंवा नक्की काय झालं? मला वाटतं की मी खूप लहान माणूस आहे त्या विषयात बोलण्यासाठी, कारण मी तेव्हा रंगमंचावरती ऍज सच ऍक्टिव्ह नव्हतो. ते सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ होते. म्हणजे आपण मराठी रंगभूमीचा इतिहास जर बघितला, बट ऍट द सेम टाइम म्हणजे जरी माझे वडील समकालीन त्यांच्या पद्धतीचे जे नट असतील, आजचे जे कलाकार आहेत म्हणजे ज्यांच्यावर मी काम करतोय किंवा त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ असतील, काही श्रेष्ठ असतील किंवा काही माझे समकालीन असतील किंवा काही माझ्या यंग जनरेशनचे असतील, मी त्यांना कुठेही कमी लेखत नाही. याचं कारण आहे की शेवटी व्यावसायिक गणित आहे. शेवटी कुठेतरी कमर्शियल ऍस्पेक्ट येतो. जेव्हा पप्पा नाटकात काम करायचं तेव्हा तो एकखांबी तंबू होता. तेव्हा म्हणजे काही नट असे असतात की जे फक्त रंगभूमीवरती, म्हणजे आजचं उदाहरण तुम्ही बघितलं, प्रशांत दामले यांनी कधीच टीव्ही सिरियल आणि मराठी चित्रपटातून जरी म्हणजे ते आता जरी कार्यरत असले तरी मराठी नाटकं आजही त्यांची हाऊसफुल जातात. तर काही नटे फक्त रंगभूमीसाठी जन्माला येतात या मताचा मी आहे. म्हणजे काही कलाकार असतील किंवा काही अभिनेत्री असतील, पण ऍट द सेम टाइम चिन्मय सारखा जर म्हणजे ज्याची आता भद्रकालीचं 5 नाटकं त्यांनी केली, आता नवीन आम्ही गाली नाटक घेऊन येतोय, पण ऍट द सेम टाइम तो सिरियल करतोय, तो चित्रपट करतोय आणि तो मराठी नाटकं पण कंटिन्यूस करतोय. स्पृहा जोशी असेल, आज भारत सागर ती लोक कला आयोजन करतात, आज शरद कुंशी असेल, ऋषिकेश जोशी असेल, प्रसाद ओक असेल. मला असं वाटतं की म्हणजे आज एवढ्या वर्षांनी नाना पाटेकरांना पण परत वाटतंय की आपण मराठी रंगभूमीवरती काम करावं. मला वाटतं मराठी रंगभूमीवरती ज्यांना कोण किंवा कुठच्याही रंगभूमीवरती, कारण शेवटी लाईव्ह एक कला असते ती प्रत्येकाला बघायला आवडते आणि ती करायला आवडते. म्हणजे मी असं म्हणतो की जी लोक चित्रपट किंवा टीव्ही सिरियल करतात ते कलाकार नाहीत हे असं माझं म्हणणं नाहीये, पण मला असं वाटतं की प्रत्येकाचं ते एक कमर्शियल बाजू आहे की टीव्ही सिरियल करून पण मराठी नाट्य करूनच त्या उलट मला तर असं वाटतं की टीव्ही सिरियल केल्यामुळे त्याच्यातल्या कलाकारांनी पण मराठी रंगभूमीला म्हणजे लोकांना तो अवेअरनेस होतो. म्हणजे आज मराठी रंगभूमीवरची मॅक्झिमम नाटकं चालतात ती चला हवा एवढ्या लोक बघतात आणि मग तो ऑडियन्स आल्यावरती ती मराठी नाटकं रंगभूमीवर चालतात. तर मला वाटतं ते डिपेंडंट आहे. आज सिरियल, चित्रपट कॉम्प्लिमेंटरी झाला आणि कधीतरी त्याचा म्हणजे जसं मला वाटतं की काही गोष्टीचे फायदे असतात तसे त्याचे दुष्परिणाम पण असतात आणि ते इट्स अ पार्ट ऑफ. ओके, पण आता तू ही तारेवरची कसरत कशा पद्धतीने ऍज अ प्रोड्युसर तू हँडल करतोस? सगळे पॉप्युलर नट असतात आणि सगळ्यांच्या तारखा, सिरियल, तामझाम. मी सुधीर भटांना जवळून पाहिलेलं आहे, मांडी घालून बसायचं आणि सगळ्यांच्या तारखा मॅनेज करायच्या. आजकाल सॅटर्डे संडेचं पण नाटक झालंय. कसं डोक्याचा कितपत भुगा होतो की तू अत्यंत शिक्षणाचा उपयोग करून ते वेगळी मॅनेजमेंट सिस्टीम काही ते आणून पाहतोयस का, किंवा इन फ्युचरमध्ये तू ही सिस्टीम हळूहळू रुजवायचा प्रयत्न करतोयस का? मला वाटतं मराठी नाटकाला कुठची सिस्टीम वर्क होऊ शकत नाही पहिली गोष्ट.
कारण प्रत्येक कलाकार त्यांचे कामं, त्यांच्या सुपाऱ्या, बाकी सर्व जेव्हा गोष्टी असतात. पण मला एक वाटतं की इंजिनिअरिंगनी माणूस एवढं शिकतो की त्याला एक अॅनालिटिकल नॉलेज येतं, त्याला एक काही आपण म्हणतो रिस्क मॅनेजमेंट करता येते. मला वाटतं की जो कोणी चांगला व्यवसाय करतो, मग तो पहिली पास असेल किंवा नापास असेल, तो MBA असेल किंवा तो लंडन किंवा अमेरिकेला जरी शिकून आला, तरी शेवटी तुम्हाला प्रॅक्टिकल फील्डवरती तुम्हाला काम करायला जेव्हा लागतं तेव्हा तुमचा अनुभव किंवा तुमचं तेव्हाची रिस्क कॅपॅबिलिटी किती आहे त्याच्यावरती तुमचा बिझनेस करण्याची क्षमता ठरते. मी इथे कोणाबरोबर मला माझं प्रकरण मी आजही म्हणतो की 8 वर्षानंतर पण अजून मला बरंच काही शिकायचं आहे या रंगभूमीवरती. मी प्रयत्न करतो की काहीतरी चांगलं देता यावं. कुठेतरी भद्रकाली 1982 साली जी संस्था चालू झाली होती, माझ्या वडिलांनी जी चालू केली होती, ती कुठेतरी एका लेवलला घेऊन जाणं हे माझं मी कर्तव्य म्हणतो, पण दॅट इज माय विजन की कुठेतरी आज भद्रकालीची 50 नाटकं झाली, ती कुठेतरी 100 नाटकांचा पल्ला. बट नुसतं व्हॉल्यूमनी नाही तर त्या क्वालिटीनी ती नाटकं, म्हणजे भद्रकालीचं नाटक आहे तर कुठच्याही प्रेक्षकाने 300 रुपयाचं तिकीट काढताना डोळे बंद करून त्यांनी ते तिकीट काढलं पाहिजे. हे जेव्हा येईल तेव्हा मला वाटतं की ते भद्रकालीवरचं लोकांचं प्रेम मला दिसेल आणि ते मला वाटतं आता मी अनुभवतोय. पण विथ तुझा जो क्वेश्चन होता की मॅनेजमेंट तर डोक्याचा मुगा होतो, पण मला वाटतं बऱ्याच बऱ्याच गोष्टी सुकर केलं की आपल्याला समजतं की बाबा अरे ठीक आहे, हा येतोय किंवा येत नाहीये. मी तसा माझा स्वभाव खूप तापड आहे, खूप म्हणजे कोण इंडस्ट्रीमधल्या त्यांना माहिती आहे की मी कसं आहे. पण मला वाटतं गेल्या 8 वर्षामध्ये 2000च्या वरती प्रयोग संख्या झाली. आज प्रत्येक कलाकाराला वाटतं की भद्रकालीमध्ये आपण काम करावं. म्हणजे जे कोणी रंगभूमीवरती किंवा चित्रपट सृष्टीमध्ये असतील त्यांना वाटतं की मराठी रंगभूमीवरती आपण भद्रकाली बरोबर असोसिएट व्हावं. तर मला वाटतं कुठेतरी ही एक पोचपावती आहे भद्रकालीची किंवा म्हणा त्या पर्टिक्युलर याची. पण पूर्वी भद्रकाली म्हटल्यानंतर म्हणजे असं आपण त्याविषयी बोललो होतो की बाबांनी पण पप्पांनी पण बरीच नाटकं इतर पण केली, तरी पण मच्छिंद्र कांबळे हे नट आणि निर्माते असल्यामुळे त्यांच्या भोवती त्यांचा ग्रुप असं कुठेतरी एक फील आहे. यू आर नॉट अन ऍक्टर, सो त्यामुळे सर्व लोकांना सामावून घेता येतं किंवा असं काही नाही. पण मला असं वाटतं म्हणजे बेसिकली पप्पा त्यांचं वस्त्र आणि मच्छिंद्र कांबळे नावच एवढं, म्हणजे त्यांच्या मागचं भलंही एवढं होतं की त्यांनी जी नाटकं निर्माण केली होती ती लोकांना वाटलीच नाही की ती नाटकं भद्रकालीची असतील. म्हणजे 1982ला संस्था स्थापन झाली. पहिलं नाटक अग्निदेवी होतं की जे हुंडा समस्तीवरती रत्नाकर मतकरींचं नाटक होतं. मग रात्राणीमध्ये जे नाटक होतं प्रलमयकरांचं दुसरं नाटक होतं. म्हणजे प्रलमयकरांचं ऍज अ रायटर जे म्हणजे तेव्हा भक्ती बर्वेंनी प्रल्हाद सारख्या नवीन लेखकाच्या नाटकात काम करणं ते पप्पांमुळे शक्य झालं होतं. अफलातून नाटक होतं ज्याच्यावर महेश मांजरेकर, सचिन गडेकर, अतुल बस्तुरे, सुनील बर्वे हे सगळे जे आज रंगभूमीवरती किंवा या क्षेत्रात जे काही काम करतात तेव्हा त्या सगळ्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक हे भद्रकालीचं होतं. भद्रकालीनी जवळजवळ 25 पप्पांनी केलेली होती आणि 13 ज्याच्यात पप्पांनी काम नव्हतं केलं अशी 38 नाटकं प्रोड्यूस केली होती. पण त्यांचीच म्हणजे त्यांचं वलय एवढं होतं की पहिली नाटक होती ती भद्रकालीची नाट्य लोकांना समजलंच नाही बट टिल एंड. पण आता कुठेतरी मला वाटतं की लोकांना माहिती आहे की म्हणजे भद्रकाली तेव्हाही एक सामाजिक जाणीवेचं भान ठेवून नाटकं केलं. म्हणजे शेवटचं पण जे नाटक होतं ते भैया आत्ताय पसरी होतं की त्याच्यानंतर तो विषय परप्रांतीयांचा मुद्दा वगैरे राजकारणात पण आला. बट मला असं वाटतं की ते तेव्हा कुठेतरी तो इश्यू तो झाकवायला गेला की मच्छिंद्र कांबळे म्हणजे फक्त मालवणी किंवा विनोदी नाटक या पद्धतीने म्हणजे मे बी तेव्हाचा मीडिया असेल किंवा तेव्हाचं जे काही म्हणजे कंटेम्पररी तेव्हाचे जे काही समीक्षक असतील. पण मला असं वाटतं की ऍज अ प्रोड्युसर म्हणून मच्छिंद्र कांबळेंचं जे योगदान मराठी रंगभूमीवरती आहे ते बहुतेक लोकांना तेव्हा समजलं नसेल. ते मला वाटतं बहुतेक आता लोकांना कुठेतरी वाटतं की नाही भद्रकाली म्हणजे एक वेगळी नाटकं देणारी एक संस्था मराठी रंगभूमीवरती कार्यरत आहे. वडिलांना कुठल्या क्षणाला स्टेजवर असताना किक लागत असेल, पण तर तुला नाटकाच्या कुठल्या प्रोसेसमध्ये किक लागते? म्हणजे सुधीर भटांना, आता सुधीर भटांसारखं का नाव घेतोय कारण मी नाट्यव्यवस्थेशी फार संबंधित नाही, ते एकमेव होते की त्यांचा मी कधी कधी संपर्क विज्ञेतनं उभं राहून निर्माता एक्साइट होतोय, बघतोय आपले शो होतोय वगैरे. नाटक चालू असताना आय यूज टू सी की ते एक्साइट होत आहे. नाटकाचं वाचन असेल, तालमी असेल, शो झाल्यानंतर 3 टप्पे आहेत त्याचे ना, वाचन, तालमी, शो.
कुठल्या टप्प्यावरती प्रसादला किक लागते आणि त्याला असं वाटतं की मजा येते नाटक करायला? तर मला असं वाटतं की मी कधीच माझी नाटकं विंगेवरून बघत नाही, मी कधीच माझी नाटकं पण बघत नाही. मी माझं नाटक पहिलं ठरवलं वाचनामध्ये. ॲज अ प्रेक्षक म्हणून जर मला वाचताना जर ते नाटक वाटलं की मी कुठेतरी ॲज अ प्रेक्षक म्हणून त्या नाटकाशी रिलेट होऊ शकतो वाचनामध्ये, तर मग मी ते नाटक सिलेक्ट करतो. मला वाटतं हीच जागा होती जिथे मी सुखांशी म्हणतो आम्हीचं वाचन केलं होतं वरती. तर मला असं वाटतं की नाटक वाचताना मला वाटतं की नाही हे नाटक मी केलं पाहिजे. मग ते भले म्हणजे यश अपयश या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे माझं काय प्रत्येक नाटकं माझी चाललीच आहेत असं काय माझं म्हणणं नाहीये. बिझनेसमध्ये तुम्हाला अपयश आलं तर उलट तुम्हाला शिकवतं की तुम्ही काय करू नये आणि काय करावं. मला असं वाटतं माझी जी काय आहे जी काय मी किंवा जी काय मी रिस्क घेतो म्हणजे मी शेवटी नाटकधंदा आहे, बेसिकली हा जुगार आहे, हे गॅम्बलिंग आहे. पण मला वाटतं मला गॅम्बलिंग करायला मला आवडतो, तो माझा स्वभाव धर्म असल्यामुळे मला वाटतं मी प्रत्येक वेळी ते गॅम्बलिंग करत जातो. ते कधीतरी सक्सेसफुल झालं तर त्याचं सक्सेस माझ्या नावावरती येतं, पण मला वाटतं ते माझ्या टीमचं असतं. अपयश हे नेहमी मी माझ्या नावावरती घेतो. म्हणजे मे बी माझं बीपी नाटक नाही चाललं तेवढं जेवढं बालक बालक चित्रपट चालला होता, पण मला वाटतं कुठेतरी माझं त्याच्यामध्ये दुर्लक्ष झालं असेल कदाचित त्या प्रोसेसमध्ये लिखाणाच्या. पण नंतर मी नाटक GR ला बघतो. म्हणजे आता हे बहुतेक लोकांना माहिती नाहीये, जे माझ्या जवळचे त्यांना माहिती की मी माझं स्वतःचं नाटक एक 70 प्रयोग 100 प्रयोग 150 प्रयोग ते 200 प्रयोग मी प्रेक्षकांमध्ये बसून कधीच बघत नाही. पण पहिला प्रयोग पण नाही बघत मी पहिला प्रयोग पण बघत नाही. मी नॉर्मली GR ला नाटक बघतो. मला जे काही वाटेल ते मी लोकांना सांगतो. ग्रँड रिहर्सलला मी नाटक बघतो आणि कधी कधी मी डायरेक्ट GR ला बघतो. आणि मला वाटतं ज्या टीमला जर मी त्यांना जर फ्री हँड दिला नाही आणि त्यांना जर त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं नाही, नंतर शेवटचं जे काही असेल ते मी सांगतो, मी सजेशन देतो. पण मला वाटतं प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या पद्धतीने किंवा त्याच्या वेगळ्या परसेप्शननी नाटक करत असतो. कारण की नाटक हे माध्यम मला वाटतं माझा काही त्याच्याबद्दलचा अभ्यास नाही किंवा म्हणजे मला मी काही शिकवू शकत नाही किंवा माझं तेवढं नॉलेज नाहीये. कारण की माझं नाटकाबद्दलचं ॲज सच नॉलेज खूप कमी आहे. माझं वाचन जास्त होतं शाळेच्या आणि कॉलेजच्या प्रोसेसमध्ये, नंतर जरा थोडं कमी झालं होतं. पण मला वाटतं ती जी वाचनाची गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा मी समुद्र नाटकाचं एक उदाहरण देऊ शकतो की मी गेल्या नोव्हेंबरला मिलिंद मुगिलांकडे जेव्हा गेलो की मी आणि चिन्मय गेलो की समुद्र नाटकाचं आम्हाला नाटक करायचं समुद्र कादंबरीवरती. तर ते मला बोलले की तुम्ही काय वेळे झालात काय, म्हणजे आर यू मॅड? तर म्हटलं नाही आम्हाला नाटक करायचं. ते बोलले की तुम्ही व्यावसायिकला जर ते नाटक करत असाल तर त्या नाटकात काहीच म्हणजे तुम्ही कसं काय याच्यावरती नाटक करणार. पण मला वाटतं की ते जे कन्व्हिक्शन होतं की माझं आणि चिन्मयचं म्हणा किंवा आम्हाला असं वाटतं की ते नाटक येईल. आणि मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवरती सर्वात कमी वेळात आलेलं जर नाटक असेल फ्रॉम कन्सेप्शन म्हणजे 25 नोव्हेंबरला आम्ही ठरवलं की आम्ही या कादंबरीवरती नाटक करतो आणि 25 डिसेंबरला 2015ला एका महिन्यात ते नाटक आलं. मग चिन्मयनी 3 दिवसात ते नाटक लिहिलं, 15 दिवसात त्याच्या रिहर्सल झाल्या आणि आज जवळजवळ लगेच 125च्या वरती प्रयोग होतात. सो मला असं वाटतं की किक वगैरे काही नसते, ते एक ते इन्स्टिंक्ट असतं. ते एक मला वाटतं प्रत्येक माणसामध्ये असेल, ते तुमच्या सगळ्यांमध्ये पण असेल. ते जेव्हा वर्क होतं तेव्हा तो माणूस आपण म्हणतो की ते यश मिळालं वगैरे, जेव्हा ते वर्क होत नाही तेव्हा लोक म्हणतात की ते अपयशी आहे. मी नॉर्मली अपयश खूप आयुष्यात खूप अर्ली स्टेजेसला बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्याचं एवढं न वाटता मी त्या रिस्क घेत जातो. आयुष्यातला स्वतःच्या बिझनेसमध्ये म्हणतो स्वतःच्या मी वडिलांना माझ्या वडिलांनी एवढं करून ठेवलंय की मी त्यांच्या 1% जरी त्या व्यवसायात केलं तरी मला वाटतं की मी टिल जिथपर्यंत मी हा व्यवसाय करीन तिथपर्यंत मी जरी त्यांच्या 1% जरी अचीव्ह केलं तरी आय थिंक ती खूप ग्रेट अचिव्हमेंट होईल. आणि माझ्या वडिलांनी जे करून दिलं ते कोणच करू शकत नाही. कारण साधा बॅकस्टेज ते एक मालवणी ब्रँड अँबॅसिडर तो जोक नव्हता. त्यांनी प्रत्येक गोष्ट ते नुसतंच नाटक किंवा निर्माता नाही तर त्यांनी निर्माता संघासाठी त्यांनी बरंच काही केलं. निर्मात्यांसाठी बॅकस्टेजवाल्यांसाठी केलं. ही जी नाट्य परिषद यशवंत नाट्य संकुलची जी वास्तू आहे माझ्या नाट्य परिषदेच्या मेंबरशिपसाठी त्यांनी मला आपण पटकन मला हवी होती सही. मला छोटी गोष्ट म्हणजे त्यांच्या मला दिली होती सही. म्हणजे त्यांचं म्हणजे ते करणं तर मला शक्य होणार नाही. पण जे जे माझ्या परीने शक्य आहे, मी माझ्या व्यवसायामध्ये खूप वयाच्या आय थिंक 24व्या वर्षी मी व्यवसायात पडलो. म्हणजे मी
शिक्षणानंतर मी काही जॉब वगैरे केला नाही, पण कोणा व्यवसाय होता? ते मी इन्स्टिट्यूट काढली होती. अरे पण माहिती नव्हती. मी BE असल्यामुळे मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट केली होती, पण ती चालली नाही, ती लोक पळून गेली. त्याच्यात माझा दोष नसताना माझ्यावरती बऱ्यापैकी कर्ज वगैरे झालं होतं. पण मला असं वाटतं की अपयश हे तुम्हाला शिकवलं, म्हणजे कुठच्याही होतं, म्हणजे तुम्ही म्हणजे सगळे जे स्टुडंट आहेत पण ते वेगवेगळ्या क्षेत्रात पण असतील. पण मला असं वाटतं की अपयश, आपण नेहमी ते सुविचार वाचतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण मला वाटतं अपयश सारखं येत राहावं, आणि अपयश आल्यामुळे आपल्याला समजतं की आपण पुढे पुढे चुकतो. म्हणजे मला वाटतं की माझी प्रत्येक 2 नाटकं चालतात, मग कुठचं तरी एक नाटक सणकून मार खातं, आणि मग मी विचार करतो आयुष्यात मी काहीतरी चुकलो, म्हणजे काहीतरी मग माझ्या बॅकस्टेजवाल्याला विचारतो की अरे तुला आवडलं का नाटक? मी तो मला कधी सांगतो अरे दादा नको आपण हे बंद करूया. सो मला असं वाटतं की असं काही नाहीये. आय थिंक रिस्क टेकिंग कॅपेबिलिटी पाहिजे, आणि ती जर असेल तर आपण हा बिझनेस करू शकतो, आणि कुठचाही बिझनेस करू शकतो. नाही, एकच्या प्रकारचे असं होतं की समजा तू गाडीतून चालला प्रवास करतोय आणि त्याची 5-6 नाटकं ठिकठिकाणी चालू आहे, हा त्यावेळेला छान वाटतंय नाटकाचं. मला बिलकुल मला तसं वाटत नाही, कारण मी आत्ता गेल्या एप्रिलमध्ये यशवंत नाट्य मंदिरमध्ये पप्पांच्या 68व्या जयंतीनिमित्त आपण एक भद्रकाली फेस्टिवल केला होता, जिथे मी 10 नाटकांचे प्रयोग ठेवले होते. इथे वस्त्रची तिकीटं पण ब्लॅकनी गेली. आता म्हणजे एप्रिल यशवंत नाट्य मंदिरमध्ये नॉर्मली मराठी प्रेक्षक येत नाही, पण तो यशवंत नाट्य मंदिर कुडुंब भरलेलं होतं. मला असं वाटत नाही, मला काय अशी म्हणजे माझी काही अशी ही ॲम्बिशन नाही की माझी एका वेळी 10 नाटकं चालू असावी, माझी 15 नाटकं चालू असावी, किंवा मी आय एम अ व्हेरी ॲम्बिशियस पर्सन, ही गोष्ट वेगळी आहे. पण मला चांगलं नाटक लोकांपर्यंत जाणं, म्हणजे जे मला चांगलं वाटतं, जे मला चांगलं भावतं ते मी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. मे बी ते लोकांना आवडेल किंवा न आवडेल ती वेगळी गोष्ट आहे, पण ते मला भावलं पाहिजे आणि ते मी करतो. आता जर मी 4 नाटकं करत असेल तर असं काही नाहीये की मी 4 नाटकं करतो किंवा 5 नाटकं करतो. ती मला ती त्या वेळेला येतात, आणि तशी नाटकं ती म्हणजे आता माझी जुलैमध्ये येणार ती नाटकं, जेव्हा तुमच्या कार्यक्रमाला येणार होतो, पण तेव्हा एक माझ्या आत्ताचे मिस्टर एक्सपायर झाले म्हणून मी त्या दिवशी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, आणि तेव्हा जी माझी नाटकं येणार होती ती आता पुढे जात सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ती मे बी आता डिसेंबरमध्ये देईल. मग लोकांना असं वाटेल की अरे भद्रकालीची 4 नाटकं येतात. पण मी असं काही ठरवून करत नाही. मला विषय आवडला, मला वाटलं की हा विषय आता रंगभूमीवरती येणं गरजेचं आहे, किंवा आता तुम्ही आणू शकतो, गरजेचं आणणार म्हणण्यापेक्षा तो जर मी आणू शकतो तर मी ते आणण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या नाटकांमध्ये दिसत आहेत आता तरी बऱ्यापैकी स्टार आणि म्हणजे टेलिव्हिजन मध्ये अनुभवी दिसत आहेत. BP नाट्यामध्ये चित्रपटातले पण काही कलाकार होते. पूर्णपणे नवीन संचातलं नाटक, आम्ही म्हटलं तू काहीतरी करायचा विचार झाला, आता आमची मुलांना आम्ही तुझ्याकडे पाठवलं, तुझ्या डिरेक्टरकडे, तेव्हा असं एकतर होऊ शकतंय का? असं झालंय, मला माझ्या कदाचित लक्षात नसेल, एखादं नाटक नवीन संचात म्हणजे कोरी करकरीत नवीन मुलं पूर्ण अशी किंवा अर्धी अशी असेल, असं होऊ शकतं का? प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, आता हे करणं काय आमच्यासाठी केलं पाहिजे काही मुद्दा नाही की आमच्या विद्यार्थ्यांसाठी, पण जर तेव्हा असं काही झालं किंवा नवीन काही कलाकार आमच्यासारखे येत असतील, तेव्हा तू त्यांच्याबद्दल तुझं काय मत झालं? हल्लीच्या पिढीच्या वाकड जी नाटकं बघतोय, नांदी असेल, समुद्र असेल, ह्याच्यामध्ये समजा आपण ही मुलं काम करत असा विचार केला तर यांच्या क्षमता ही जी आहे आमच्या मुलांमध्ये म्हणजे ओव्हरऑल म्हणतोय ते नॉर्मल, म्हणजे आता जी तरुण मुलं सगळे आहेत, पण त्यांना याच्यात शिकायला लागलं की आज भद्रकालीचा निर्माता काय पाहतोय, काय प्रकारच्या अभिनेत्यांची क्षमता जोखून बघण्याचा प्रयत्न चाललाय. नाही म्हणजे मी जोखण्यात मी मोठा नाहीये, पहिली गोष्ट मी नम्रपणे सांगू शकतो ही गोष्ट. पण मला त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते. मी जेव्हा 2007ला जेव्हा मी भैया प्रवासी चालू केलं, सगळी नवीनच लोक होती, फक्त मंगेश कदम पप्पांच्या रोलमध्ये आले होते. त्याच्यानंतर मी 2008मध्ये माझं पहिलं नाटक, खूप लोकांना माहिती नसेल, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल, मी म्हातारे जमीन पर नावाचं नाटक केलं, जे अभय दगडे लेखक होता, नवीन डिरेक्टर होता, सगळे नवीन ऍक्टर होते. त्याचे मी 50 प्रयोग केले होते. मी लॉसमध्ये गेलो वगैरे, ती गोष्ट वेगळी आहे. पण त्या नाटकातून मी एक शिकलो की त्याच्यानंतर मी बसस्टँडचा 5000वा प्रयोग केला. त्याच्यानंतर बसस्टँड कॉमनवेल्थ गेमला गेलं, बसस्टँड बंद झालं नाटक, आणि मग सुधीर काकाने, सुयोगचे सुधीर भट, मी आजही सुधीर काका म्हणतो, तर त्यांनी विचारलं की अरे मग तू काय कंपनी बंद केली का? आणि त्याच वेळी सुखांशी मांडवा मी नाटक आलं. त्याच्यानंतर 2011 म्हणजे आता 4 वर्ष झाली. 4 वर्षात आपण 12 नाटकं केली.
पण त्यावेळेला मला एक असाच दिग्दर्शक होता, जसा तुम्हाला एक प्रश्न विचारला, तर तेव्हा तुम्हाला अरे भद्रकालीमध्ये कोण म्हणजे कोण काम करणार, म्हणजे आता तू म्हणतो की स्टार सगळे काम करतात, तर तेव्हा मला तू असं आता म्हणतोस, पण 2011 मध्ये मला विचारलं की तुझ्या नाटकामध्ये कोण काम करणार, तर म्हटलं का म्हणजे नाटक जर चांगलं असेल तर त्याच्यामध्ये ऍप कास्टिंग करणे हेच मला वाटतं महत्वाचं असतं. तर मला नाही अरे कोण करेल काय करेल, आणि पण मला वाटतं की जर त्यांनी ते मला जर डिवचलं नसतं की तुझ्याकडे कोण काम करणार, तर आज एवढी जण भद्रकालीमध्ये त्यांनी काम केलं नसतं. मला वाटतं जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळी लोकांनी म्हणजे ते जेव्हा डिवचत गेले तसं मला वाटतं मी जास्त नाटक म्हणजे चांगली नाटकं देत गेलो, त्याच्यात लोकांनी कामं करत गेले. पण तुझ्या प्रश्नाला मी उत्तर देतो की माझ्या प्रत्येक नाटकात एक कोणतरी नवीन आहे. म्हणजे जर तू सुखांशी बांटवामीमध्ये अमेय फडके नावाचा एक मुलगा होता की जो आज त्याला वेळ नाही, तो जयस्तुते त्यांनी जवळजवळ 4-5 सिरियल केल्या सुखांशी बांटवामी या नाटकानंतर. बेचकी या नाटकामध्ये नेहा जोशीचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. म्हणजे तेव्हा नेहा जोशी कोणाला माहिती पण नव्हती, पण नेहा जोशीने त्या वर्षी सगळी अवॉर्ड घेतली. म्हणजे मठाचा अवॉर्ड घेतला, राज्याचा अवॉर्ड होता. आज ती कार्य दुरावा, वाडाची रेवंती या नाटकातून नेहा जोशी काम करते. त्याच्यामुळे म्हणजे तो रोल नेहा जोशीला देण्याबाबत माझं आणि चिन्मयचं बरंच आर्ग्युमेंट झालं होतं की अरे ही करू शकेल का किंवा ही काय करेल या रोलसाठी. पण मला वाटतं की तिने तेवढ्याच ताकदीने ते नाटक केलं, आणि त्याचं म्हणजे बेचकीनंतर तिला बऱ्यापैकी तिला जवळजवळ तिने 4-5 मराठी चित्रपट केले, तिने हिंदी चित्रपट केले, तिने फिल्म्स म्हणजे सिरियल्स केल्या. मला असं वाटतं की इव्हन स्पृहाचं जर बघायला गेलं तर नांदी हे पहिलं नाटक जे तिने भद्रकालीच केलं, कारण तेव्हा ते आमच्या एका ग्रुपमध्ये होते. समुद्र दुसरं नाटक, म्हणजे त्याच्या आधी स्पृहाने फक्त नेव्हर माइंड नावाचं एक नाटक केलं होतं. सो मला असं वाटतं की असं काही नाहीये की मी कोणतरी स्टार हवा किंवा कोण हवा, पण बेसिकली मी एक बघतो, मी बरीच नाटकं बघतो. म्हणजे मी माझा अभ्यास हा केला होता, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं मी नाट्यक्षेत्राशी या पद्धतीने निगडीत होतो की मी जाऊन नाटकं बघायचो नाही. मी 2007 ते 2015 मध्ये मला वाटतं जवळजवळ मी 100च्या आसपास नाटकं बघितली. काय असावं नाटकामध्ये आणि काय असू नये, कोण चांगलं रोल करतो, म्हणजे काही कलाकार असतील की जे मला माहिती पण नसतील, पण त्यांनी चांगलं काम केलं होतं, त्यांना कुठेतरी सजेस्ट करणं किंवा मग माझ्या नाटकामध्ये त्यांना काम देणं, या पद्धतीने मी केलं. पण माझा एक प्रॉब्लेम आहे, मी जिथपर्यंत स्वतः बघत नाही कोणाचं काम तिथपर्यंत मी त्याला माझ्या नाटकात कास्ट करत. अच्छा, असं आहे ना. हा, म्हणजे मी नॉर्मली कुठेतरी त्याचं मी माझ्या नाटकात मी नाही म्हणत, पण मी कुठेतरी त्याचं काम बघितलं शिवाय. समजा अमेय फडकेचं त्याचं काम कुठे बघितलं होतं? नाही, अमेय फडकेचं मी तेच सांगतो. अमेय फडकेचं जेव्हा, कारण त्या रोललाच कोण मिळत होतं, म्हणजे अमेय फडके हे एकमेव एक्सेप्शन होतं की नेहा जोशी. फॉर दॅट मॅटर मला नेहा जोशीचे चिन्मयनी व्हॉट्सअप केले होते फोटो, कारण मला नेहा जोशी कोण हीच माहिती नव्हती. बट म्हणजे आयदर तो डिरेक्टर तेवढा कन्फर्म पाहिजे किंवा तो कन्व्हिन्स पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मी एक नाटक बंद पण केलं, मी त्या नाटकाचं नाव घेत नाही, पण मी नाटकाची GR करून मला त्या GR मध्ये वाटलं की हे नाटक हे असं नाही होणार, कारण मी त्यांची नावं घेत नाही, कारण की आम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे. पण मी त्या नाटक GRला बंद केलं. म्हणजे माझी GR पर्यंतची प्रोसेस लिहिली, त्याच्यामध्ये काही नावाजलेले कलाकार होते, काही नवीन कलाकार होते, मी ते नाटकच बंद करून टाकलं. तेव्हा मी ते नाटक जिथपर्यंत मी स्वतः कन्व्हिन्स होत नाही, मी नाटक रंगभूमीवरती आणत नाही, किंवा मग मी तो जर कलाकार त्यांनी पुढे चांगलं काम केलं असेल तर मी व्हेरी वेल बघतो की मी त्याला कुठेतरी संधी देऊ शकेन किंवा नाही. पण नवीन कलाकारांना बघण्यासाठी तू स्पर्धांमध्ये किंवा असं जातोस का? नाही, मी स्पर्धांमध्ये गेलो नाही, मी कधीच आयुष्यात एकांकिका स्पर्धा वगैरे कॉलेजच्या किंवा याच्या कधी केल्या नाही. मी मध्ये कधीतरी 1-2-3 वर्ष गेलो होतो. पण मला वाटतं एकांकिका आणि नाटक हे जरा थोडं एक वेगळं गणित आहे. म्हणजे मी एकांकिका स्पर्धेमध्ये मी ललित प्रभाकरला बघितलं होतं की जो याच्यामध्ये मला वाटतं जुळू नदी रेशीम गाडीमध्ये काम करतो. पण मला वाटतं की मी तेव्हाच म्हणजे माझ्या बरोबर जी कोणी लोक होती, कारण तेव्हा असं एक पाहुणा म्हणून तेव्हा मला बोलवलं होतं आणि मी गेलो होतो त्या आय थिंक 2009ला वगैरे. त्याची टू मी इत्यादी नावाची एक एकांकिका होती, आणि त्याच्यातलं काम बघून मी म्हटलं होतं की मी या कलाकाराला कधी माझ्याकडे जर करायचं तो नंतर ललित प्रभाकर फेमस झाला, ही वेगळी गोष्ट आहे. रंगभूमी पॅशनेटली करायचं नक्की काय करायचं, त्यांनी जर नोकरी सिरियल त्याच्यात मी बेसिकली माझ्यामध्ये सिरियल करणारा खूप कमी जाणून घेतो. ते सिरियलमध्ये लोक बघतात आणि म्हणून ते रंगभूमीकडे जातात, ती चांगली गोष्ट आहे. पण ते म्हणजे जे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या नावाला बुकिंग आहे, आज जे मराठी रंगभूमीवरती प्रशांत दामलेच्या नावाला बुकिंग आहे, जे पप्पांच्या नावाला बुकिंग होतं, असे जर कलाकार असतील तर मी त्यांना घेतो. म्हणजे मग त्याच्यामध्ये सक्सेस किंवा फेलियर ही वेगळी गोष्ट आहे. पण मी म्हणजे याची ही सिरियल जोरात चालू आहे म्हणून त्याला नाटकात घेतलं, या पद्धतीचं कास्टिंग मी करत नाही.
बाकी करताना शेवटी प्रत्येक निर्मात्याचे ठोकताळे वेगळे. म्हणजे आमच्या मुलांनी सातत्याने काम करत राहायला पाहिजे आणि काम करत असताना जर मला वाटतं योगायोग झाला. आता उलट स्ट्रगल खूप कमी आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी किंवा त्याच्या आधीचा जो पिरियड होता, आता जरी तुम्ही सिरियलमध्ये बघितलं किंवा तुम्ही कुठेतरी, कारण तेव्हा एवढ्या एकांकिका व्हायच्या नाही. तेव्हा व्हायची फक्त राज्यनाट्य स्पर्धा व्हायची. दररोज एकांकिक होतं. नाही, हल्ली दररोज कुठच्या, पण तेव्हा राज्यनाट्य स्पर्धा व्हायची. त्याच्यातून जे लोक म्हणजे विनय आपटे असेल किंवा जी काही मराठी रंगभूमीची ती जी 80-90ची जी लोक होती ती सगळी राज्यनाट्य स्पर्धेतून आली होती किंवा कामगार कल्याण स्पर्धेतून आलेली होती. मला असं वाटतं की उलट आताच्या मुलांना स्ट्रगल तेवढं कमी आहे किंवा ते आयदर कमी आहे किंवा ते वाढलेले आहेत की सगळ्यांच्या एवढा तुम्हाला किती फास्ट पब्लिसिटी मिळते किंवा कारण तिथे कमर्शियल जास्त लवकर मिळतं. मराठी रंगभूमीचं अजूनही अर्थकारण तेवढं हे नाहीये जेवढं मराठी सिरियल किंवा चित्रपटाचं मला वाटतं कमी असेल. तरी मिनिमम आपण पर्टिक्युलर नटाचं नाव नको घ्यायला, तर कमीत कमी मराठी ओव्हरऑल नाटकामध्ये मिनिमम अमुक छोटा रोल ते मोठा पॉप्युलर म्हणून हवं त्याचं नाव बुकिंग आहे. साधारण रेंज काय म्हणू शकतो बजेटची पर शो? मला वाटतं 100 रुपयापासून एक 5,000 रुपये 6,000 रुपये इथपर्यंत असेल. काही लोक 10,000 रुपये पण गेले असतील. पण तिथे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही म्हणजे ते कलाकारांचं डिपेंड आहे आणि त्या निर्मात्यांची इक्वेशन्स डिपेंड आहेत. माझ्या याच्यामध्ये मला कधीच आर्थिक याच्यामध्ये म्हणजे भद्रकालीचं असं नाव असेल मराठी रंगभूमी, कारण शेवटी तो विश्वासाचा प्रश्न. पण आज भद्रकाली म्हटलं की कोणी त्याच्याबरोबर विदाऊट डाऊट जे काम करतं मला वाटतं ती कुठेतरी पोचपावली आहे की तुमचे आर्थिक व्यवहार तुम्ही चांगले ठेवले तर कुठच्याही व्यवसायामध्ये प्रॉब्लेम येऊ नये. पण मला वाटतं मराठीत तुम्ही नाटकात पण काम करून तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवू शकता. पण त्यांनी युअर टू स्लॉग नाही गेले. कसं काय आता ते 25-30 प्रयोग महिन्याला होत नाही. त्याच्यावर कसं सांगते? समजा एखाद्याला समजा 500 रुपये मिळतात पर शो आणि माझ्याकडे 100 रुपये पण मिळतात. पण माझं म्हणणं काय की त्या 100 रुपयातून तो जे शिकतो गोष्ट कशी आहे की प्रत्येकाने सगळं केले. आज जे 5,000 7,000 10,000 या रेंजला जे कोणी गेलेले आहेत ते 100 रुपयावरून गेलेले आहेत. आता काही म्हणजे अफलातूनमध्ये प्रत्येकाला 25 रुपये नाईट होती. आज ती लोक 25 लाख 1 करोड पण गंमत असतील. प्रश्न तो नाहीये. प्रश्न आहे की तुम्हाला तुमचं पुढचं विजन काय, तुमचं पुढचं पॅशन काय आहे. मला वाटतं ते महत्वाचं आहे. शेवटी व्यावसायिक रंगभूमीची गणितं वेगळी आहेत, सिरियलची गणितं वेगळी आहेत. आणि आता माझ्या ते लोकांना ग्लॅमर आणि याचं अट्रॅक्शन असल्यामुळे लोक टीव्ही या क्षेत्राकडे जास्त या माध्यमाकडे जातात. पण त्यांची पण चुकी नाही, कारण तिकडे सॉफ्टवेअर म्हणजे आपण फ्री सॉफ्टवेअर देतो. मला वाटतं खरं तर उलट आता रंगभूमीचा कसोडीचा काय आहे, जेव्हापासून टीव्ही चालू झाला की टीव्हीतले कलाकार पण जेव्हा म्हणतात की आम्हाला मराठी रंगभूमीवरती काम करायचंय. सो आय थिंक रंगभूमी ही कुठेतरी एक त्या तराजूमध्ये रंगभूमीला एक झुकतं माग असं मला वाटतं. मला एक सांग की तू म्हणतो की जे मोठे कलावंत आहेत जे टेलिव्हिजन पण करतात ते नाटकात काम करतात, तर नाट्य निर्मात्या टेलिव्हिजनच्या सिरियल त्यांच्या डेट्स ऍडजस्ट करून केलं जातं बरोबर आहे. ते नवीन कलावंत जेव्हा एखादा अमेर फडकेसारखा असेल किंवा एखादा 25ची मुलगी असेल किंवा 50चा एखादा ऍक्टर तुम्ही घेतला, आमच्या विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतो की नवीन कलावंताच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला समजा 300 रुपये 200 रुपये नाईट असेल आणि तो नोकरी व्यवसाय करत असेल त्याचं आणि तो सुट्ट्या काढून तुमच्या प्रयोगाला येत असेल तर तसं करणं हे त्यांना तू झुकतं मग देशील की तुम्ही बंद करून शो आमच्या छोट्या डेट यायला पाहिजे मग तुम्ही काही करा. सो हाऊ डू यू सी त्यांना पॅशन मगाशी म्हणालास तू त्या अर्थाने. पण आता ही एक गोष्ट आहे की ज्याला पण म्हणजे माझ्याकडे आता म्हणजे माझ्याकडे काल एक मुलगा त्यांनी माझ्या बिचकीमध्ये काम केलं होतं, सागर निंबाळकर म्हणून साताऱ्याचा आहे. तो काल पण आला होता समुद्राच्या प्रयोगाला. त्यांनी म्हणजे बिचकीचे 104 प्रयोग झाले. त्यांनी बिचाऱ्यांनी इथे बिचकी बंद झाल्यावरती त्यांनी साताऱ्याला जाऊन परत एक जॉब केला होता. तो आता परत जॉब सोडून तो परत तो म्हणा की नाही दादा मी आता नाटक येतं त्याच्यामध्ये मी तालमी कंडक्ट करतो काहीतरी करतो. मला असं वाटतं शेवटी तुमची पॅशन आहे. म्हणजे ज्याला कोणाला नाटकात काम करायचं आहे ते रंगभूमीसाठी म्हणजे शेवटी इथे कमर्शियल अननेसेसरी तुम्हाला सक्सेस मिळत नाही तिथपर्यंत तुम्हाला ती कमर्शियल स्टेबिलिटी तुम्हाला मिळू शकत नाही. आर्थिक स्थैर्य आपण म्हणतो ते मिळू शकत नाही. पण शेवटी ते पण ते प्रत्येक म्हणजे 100 जणांमध्ये एकच जण स्टार होतो. आपण 100 जणांना आपण ऍट द सेम टाइम आपण स्टेबिलिटी देऊ शकत नाही. म्हणजे समजा वाटतं 1000 स्टुडंट होत असतील तर त्याच्यातून एक 10 स्टुडंट असतील किंवा त्या एक पर्सेंटेज असतं. मला वाटतं रंगभूमीचं पण ते पर्सेंटेज आहे. रंगभूमीवरती वर्षाला 60 नाटकं येत असतील तर एक 5 ते 6 नाटकं चालतात. ती बाकीची 50 नाटकं चालतच नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की रंगभूमी बंद आहे. कुठे ना कुठेतरी त्यांचं कार्य चालू आहे.
याचा अर्थ तुझं म्हणणं की त्यांनी पॅशनेटली आपला विचार करून आपल्यावर कशा आपल्याला ग्लॅमरच्या पदार्थ सिरियल पकडायची आहे का नाटकाचं प्रेम आहे, स्टेजवर अस्वस्थ होतोय तर त्यासाठी जो काही त्याग करायला पाहिजे त्यांनी केला पाहिजे. स्ट्रगल केल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही. म्हणजे माझं म्हणणं त्याचं की स्ट्रगल हे केलं पाहिजे, पण स्ट्रगल हे म्हणजे आता स्ट्रगल न करताही म्हणजे तो स्ट्रगल कमी झाला टीव्ही सिरियल. ऍटलिस्ट आपल्याला समजून गेले बाबा अच्छा हा करतोय हे मी माझं म्हणत नाहीये, पण नॉर्मली बाकीच्या मध्ये अच्छा चला ही तर सिरियल झाली आपण याच्यातल्या 4 जणांना घेतलं, त्याच्यातल्या 2 जणांना घेतलं, याच्यातल्या 3 जणांना घेतलं आणि आपण नाटक केलं. अशा पद्धतीची परम्युटेशन कॉम्बिनेशन होतात. मी बेसिकली मी नाटकात 2च गोष्टी करतो. मी लेखन आणि त्याचा क्रू आणि त्याचं कास्टिंग मी ठरवतो. माझं कास्टिंग कोणी दुसरं ठरवत नाही अन्यसाठी मी कन्व्हिन्स झाल्याशिवाय. तर मला असं वाटतं की कास्टिंग हे त्या नाटकाला अप्रोप्रिएट असावं आणि अन्यसाठी ते होत नाही. मग त्याच्यामध्ये कोणतरी एक छोटा मग तो कुठच्या अकॅडमीमधून शिकलाय याच्यापेक्षा त्यांनी कुठे चांगलं काम केलं हे मी बघतो आणि जर त्यांनी चांगलं काम केलं असेल तर मी त्याला संधी देतो. आजच्या या मुलांमध्ये वाचनाचं तू म्हणालास, तुझं पण वाचन तू म्हणतोच नाटकातलं फार म्हणजे मला तसं कळत नाही तसं कळत नाही, पण तुझी नाटकांची निवड बघितल्यानंतर कारण तुला तू कन्व्हिन्स आहे समुद्र याच्यावरती नाटक बनवावं तेव्हा त्या पद्धतीचं वाचन त्या पद्धतीचा विचार डेव्हलप झालेला असणार कुठेतरी, तर तो कुठल्या वाचनात झाला? तो मला वाटतं माझ्या लहानपणी झाला. म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी पुस्तकं वाचायचं, मी बऱ्यापैकी माझं वाचन होतं. पण मी असं पण म्हणत नाही म्हणजे मुलांचं वाचन आमचे विद्यार्थी कुणाचे ज्याचे वाचन 2% पण नाही. तेवढं म्हणजे माझ्या मुलांचं पण नाहीये. माझी मुलं पण व्हॉट्सअपवरती मस्ती लहान मुलं करत होती, खेळत होती. मला माझी मुलं आठवली ते पण कुठच्या म्हणजे ते सामंतावरला वगैरे जातात, ते काय डान्स वगैरे शिकतात किंवा आता म्हणजे लहान असताना मी आता माझ्या याला स्पीकरला तेच सांगतो की मी बघताना मला ती माझी मुलगी आठवली डान्स करताना. पण मला वाटतं की आत्ताच्या पिढीचं वाचनाकडे तेवढं लक्ष नाहीये. पण ऍट द सेम टाइम त्यांना जेवढी ती लोक तारक मेहता किंवा बाकीच्या सिरियल बघतात त्याच्यातून जे नॉलेज त्यांना जे मिळतं मला वाटतं की एक वेगळी पिढी आली की जी टीव्हीवरून किंवा युट्यूबवरून किंवा लॅपटॉप म्हणजे इंटरनेट हे एवढं माध्यम आहे की त्याच्यातून जे मला माहिती नसतं ते माझ्या मुलांना माहिती असतं. सो ते आत्ताच्या इथले जे पालक असतील किंवा जे लहान असतील ते पण मला वाटतं त्या गोष्टीशी सहमत असतील. मला त्याच्यामध्ये वाईट काही वाटत नाही, पण मला असं वाटतं की त्याच्यात बेसिकली मला वाटतं की कुठेतरी मराठीचं त्याचे एक हे मी स्वतः मराठी मीडियम मधून शिकलो आहे, पण कुठेतरी एक मराठी म्हणजे माझं शुद्ध अशुद्ध या मराठीवरती माझं म्हणणं आहे कुठची प्रमाण भाषा जी कोण आपण घरी बोलतो ती मराठी आहे. म्हणजे टिपिकल अशीच बोलली पाहिजे आम्ही पण आमच्या क्लासमध्ये तसंच असं काही नाहीये की मी तो कुठेही भेदभाव मानत नाही. कारण डिक्शन हेच काही फक्त नसतं माणसाच्या. कारण माझ्या वडिलांनी डिक्शन लोकांना बदलायला लावलं आणि त्यांनी मालवणी भाषा जगमान्य केली. त्याच्यामुळे मला डिक्शन हा माझ्यासाठी प्रश्न नाही. हा माझा जरूर म्हणणं आहे की तुम्ही वाचन करा. कारण जेवढं आपण वाचतो जेवढं आपण आपले विचार प्रगल्भ होतात तेवढं आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आपली ती एक काय म्हणतात आपली ती संपत्ती आहे. म्हणजे आपण पैसे किंवा हे ते सगळं म्हणजे आपण बंगला आहे गाडी आहे त्या सगळ्या आपल्या गरजा आहेत. पण मला वाटतं कुठेतरी वाचन कुठेतरी लिखाण किंवा कुठेतरी एक नॉलेज गॅदर करणं जे आहे ते कन्सिस्टंटली होत राहिलं पाहिजे. म्हणजे माणूस शेवटच्या क्षणापर्यंत ते कुठेतरी झालं पाहिजे. आणि माझं रोजचं वाचन असतं, मी वाचतो, मला वेगवेगळे विषय मला हे करायला आवडतात. पण ऍट द सेम टाइम मला तुम्हाला ते पण सांगितलं की आता मी जे आता रंगभूमीवर जेव्हा तेव्हा सांगतो की आपल्याकडे बरीच नाटकं आहेत ती सगळी भाषांतरित आहेत किंवा आधारित आहेत. आपल्याकडे ओरिजिनल बुक कमी आहे मराठी रंगभूमीवरती, पण ज्यांनी रूपांतरित केलं तेच आपल्याकडे मोठे झाले. आणि ज्या बिचाऱ्या लोकांनी ज्यांनी ओरिजिनल केलेले आहेत ते आपल्याकडे कमी लोकांपर्यंत पोचलेले आहेत. मला असं कुठेतरी वाटतं की वाचन करा, वेगळं वाचन करा आणि तुम्हाला स्वतःलाच समजेल की आपल्यामध्ये काहीतरी एक वेगळं आपल्याला हे करायची इच्छा येते. वेगवेगळी नाटकं बघा, वेगवेगळ्या एकांकिका बघा, स्पर्धांना जा. मी जे नॉर्मली जात नाही पण मी वेगवेगळी नाटकं बघतो. हे नट पडून जाणार गरजेचं. हा नट पडून कारण तुम्ही गेल्याशिवाय तुम्ही बघितल्याशिवाय ही त्याची जी एनर्जी आहे म्हणजे आज तुम्ही निर्मितीची एनर्जी आहे, भरत जाधवची एनर्जी आहे. आज भरत म्हणजे मराठी रंगभूमीवर सगळ्यात डाऊन टू अर्थ असलेला माणूस आहे. तर तो व्यक्ती म्हणून पण किती मोठा आहे हे जिथपर्यंत तुम्ही जाऊन बघत नाही. आपल्याकडे हल्ली असं होतं की एक सिरियल झाली किंवा एक कुठेतरी झालं की आपल्याकडे लोक स्टार बनतात आणि मग ती जी त्यांची हे होते आणि मग ते लगेच तो ग्राफ खाली येतो. मला असं कुठेतरी वाटतं की तुम्ही कलाकारांना अनुभव म्हणजे फॉर एक्झाम्पल चिन्मय ऍट अ टाइम लिखाण करतो,
तो डिरेक्ट करतो, तो काम पण करतो, किंवा स्पृहा असेल ती कविता करते. मला वाटतं प्रत्येक जण आजचे जे मराठी रंगभूमी, जितेंद्र जोशी आहे, वेगवेगळे विविध आयामी असलेली व्यक्तिमत्व आज मराठी रंगभूमी म्हणून ती वेगवेगळी कामं करतात. मला असं वाटतं की आत्ताच्या यंग पिढीकडे खूप ऊर्जा आहे आणि त्यांनी जर त्या ऊर्जेने जर त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी ऍट अ टाइम जरी केल्या तरी त्याच्यामध्ये म्हणजे जर सिरियल केली आणि मला जर म्हणून सांगितलं की दादा मला सिरियल करायची आणि मी या नाटकाच्या वेळेला आणि तालमीच्या वेळेला मी येतोय, तर मला काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे जेवढे कलाकार आहेत त्यांनी ऍट अ टाइम माझी नाटकं चालू असताना ज्याचे 100-100च्या वरती प्रयोजन त्यांनी 4-4 चित्रपट केले आणि 2-2 सिरियल केले. त्याच्यामुळे असं काही नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्ही मॅनेजमेंट कशी करता. एक ही पण एक खूप वेगळी गोष्ट आहे. जेव्हा मी प्रमोदला आणि मधुराणीला भेटलो तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी आपण प्रत्येक वेळी म्हणतो की एक सपोर्ट सिस्टीम पाहिजे. आज मराठी रंगभूमीला पण आता लोकांकिका स्पर्धा होतात किंवा काही वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा होतात, कारण कुठूनतरी तो रॉ स्टॉक पण आला पाहिजे. मग तो लेखक असेल, दिग्दर्शक असेल. तुम्हाला खोटं वाटेल की लेजिम खेळणारे पोरं नावाचं एक नाटक बघितलं होतं अभिजित झुंजारावचं. माझा स्टुडंट आहे. मी अभिजित झुंजारावचं नाटक बघितलं होतं यशवंत नाट्य मंडळला. मी आणि माझा मॅनेजर आम्ही गेलो होतो आणि तिकडे जयदीप आपटे नावाच्या मुलांनी लाईट्स केले होते. ज्यांनी समुद्र बघितलं असेल त्यांना माहिती की माझ्या समुद्र नाटकाचे लाईट्स मी जयदीप आपटेला करायला दिले. सो असं काय नाही, माझ्याकडे सिद्धताईमध्ये पण माझ्याकडे लाईट्स करतात किंवा प्रदीप मुळे पण सेट करतात. माझ्या पीपी नाटकाचा आणि हलकं फुलकं नाटकाचा सेट डहाणूकर कॉलेजची जी मुलं आहेत विशाल आणि हर्षद म्हणून, त्या दोघांनी माझ्या नाटकाचा सेट केला. कॉस्ट्युम माझ्या नाटकात नवीन कॉलेजच्या मुलांनी केलंय. मी संधी देतो पण ती अंडरस्टँडिंग मला कन्व्हिन्स झाल्याशिवाय. आता तो एक परत तो मला एक प्रश्न विचारला की मग तू कसा काय कन्व्हिन्स होतो, तर ते कन्व्हिन्स होणं एक वेगळी गोष्ट आहे. ते प्रोसेसमध्ये येतं किंवा ते त्या वेळी ते त्या गोष्टी आहेत. पण बेसिकली गोष्ट अशी आहे की नवीन यांना मला जिथपर्यंत शक्य होतं तेवढी मी संधी देतो. किंवा मला असं वाटतं की तुम्ही पण तेवढं कन्सिस्टंटली काम करा रंगभूमीवरती की जेणेकरून तुम्ही पण माझ्याच नाही मराठी रंगभूमीवरती बरेच 50-60च्या वरती निर्माते आहेत, चांगले दिग्दर्शक आहेत. तुम्ही त्यांच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळं करायचा प्रयत्न करा. कोणतरी कुठेतरी नजरेला पडून लोक संधी देतील. म्हणजे मराठी रंगभूमी नाहीतर नवीन लोक नवीन पिढीच तयार झालेली असते. आपण नाटकाच्या सुरुवातीला म्हणतो रंगदेवताला अभिवादन करतो स्मरून आम्ही प्रयोग सादर करीत आहे, राईट. ही रंगदेवता प्रसन्न होणं किंवा हे जे आपण म्हणतो, तर तू त्यांच्याकडे कसं बघतोय की ह्या कन्सिस्टंटली नटाच्या भूमिकेत की त्यांचं काय प्रेम असावं का, म्हणजे असतं ना की तेव्हा ते कुठेतरी मग बाहेर येतं म्हणतो ना आपण, येतात तुझ्याकडे येणार, इतर निर्मात्यांकडे येणार, काय भक्तिभावाने करावं किंवा काय. आता जसं की त्यांनी वाचलं नसेल गंगाराम वस्त्रराणांची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये लॉसला गेलेलं नाटक, त्याच्यात बाबा म्हणते आधी काम करायचे, बरोबर ना. बॅकस्टेज स्टोरी खूप मोठी आहे. पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावर जात नाहीये. मी जर बोलायला गेलं तर मध्ये 2-3 तास ते पुस्तक त्यांनी वाचलं असेल पुस्तक. मला नाही वाटत, मला असं वाटतं त्यांनी वाचलंय. मला वाटतं वस्कण वाचलं असेल किंवा वाया वस्कण वाचलं असेल किंवा मला असं वाटतं की मला कमिटमेंटचं बोलायचं आहे की मी आणि मधुराणी जेव्हा आम्ही थोडेसे खचतो किंवा काहीतरी असे होतो मध्ये तर मधुराला एकच म्हणतो की कुठून एवढे प्रयोग झालेल्या नंतर पण नाटक गेले म्हणजे हे करतायत दुसरे पुरुष होते मनोहर ते नाही 80 प्रयोग नाही चालले, त्याच्यात घ्यायचं, त्याच्यात पैसे नाही, हे नाही, ते नाही. ही जी त्यात केवढी मोठी कमिटमेंट असेल ना, त्याच्याला डोळ्याला उभा राहायला. म्हणजे बसस्टँडमधून पप्पांना काढलं नसतं तर भद्रकाली प्रोडक्शन स्थापन झाली नसती. 600 प्रयोगानंतर पप्पांना जेव्हा बसस्टँडमधून काढलं होतं 1982 साली, त्याच्यामुळे भद्रकाली प्रोडक्शनची स्थापना झाली. त्याच्या आधी 2 वर्ष पप्पा मेन ऍक्टर प्लस मॅनेजर म्हणून बसस्टँडमध्ये काम करायचे. त्यांनी 600 प्रयोग त्याचे केले होते. पण परत जेव्हा भद्रकाली प्रोडक्शन स्थापन झाली आणि 1984ला परत बसस्टँड नाटक भद्रकालीकडे आलं. मला वाटतं आयुष्यात प्रत्येक गोष्ट मी मागाशी म्हटलं तसं अपयश हे वारंवार येत गेलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला अपयश कन्सिस्टंटली पण येऊ नये, पण तुम्ही म्हणाल की आपण सारखं म्हणून की आपण कुठेतरी तुम्हाला हा तुम्ही कुठेतरी मग तुम्ही त्या एका परत लेवलला येतात. म्हणजे मला असं वाटतं मी रंगदेवता किंवा मला असं वाटतं की कुठच्याही व्यक्तीने कुठचंही काम करताना तुम्ही पॅशनेटली करा. तुम्ही तुमचं 100% द्या. मग ते नुसतं रंगभूमीवरती नको. तुम्ही ज्या कुठच्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये कुठच्याही व्यक्तीने जर 100% दिलं
तर मग ते कोणी असेल, म्हणजे मी काही हे मानत नाही, म्हणजे मी काही अंधश्रद्धा वगैरे नाहीये, पण मला पण मला असं वाटतं की तुम्ही 100% चांगल्या गोष्टी करा, मग ती रंगभूमीवरती करा, रंगभूमीच्या बाहेर करा, तुम्ही प्रेक्षक म्हणून पण तुम्ही 100% नाटक बघा. त्या कमिटमेंट तुम्ही प्रेक्षक असताना तुम्ही व्हॉट्सअपवर द्या, तुम्ही फोन घेताय, तर ती पण चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की 100% तुम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये करा, शेवटी यश हे तुमचंच आहे. आणि म्हणजे मी पण हे अनुभवलेलं आहे. आणि मला जेवढं वाटतं की माझा जो हा 8 वर्षातला प्रवास आहे, मला वाटतं माझा 8 वर्षाच्या प्रवासामधलं हे माझं पहिलं हे असेल कम्प्लीट केल्यावरचं. माझी प्रेस कॉन्फरन्स आता थोडी या नवीन नाटकांसाठी नंतर होती. काय पहिलं काय त्यामुळे माझ्या पहिलं हे असेल, मी मध्ये माझी बरीच संवाद असे झाले असेल. ओपन टॉक माझा पहिला असेल. अरे वा. की 8 वर्षानंतर कम्प्लीट झाला. आणि मला वाटतं की याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं की अनलेस आणि तुम्हाला म्हणजे तो माझा एक स्थायी आहे, माझा स्वभाव आहे की मला कोणीतरी डिवचत नाही किंवा मला कोणतरी सांगतं की अरे तू हे करू शकत नाही, तर मग मी ते करू शकतो. मला वाटतं की प्रत्येकामध्ये जर समजा इथे तुम्हाला कोणीतरी सांगितलं या स्टेजवरती की तुम्ही ऍक्टिंग करू शकत नाही, म्हणजे माझ्या वडिलांना जेव्हा एखाद्याने सांगितलं होतं की तुला शुद्ध मराठी बोलता येत नाही, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं होतं त्यांना की मी त्यांचं नाव घेत नाही की मी सगळ्या लोकांना माझ्या या बोलीभाषेचा वेळ लावेन. आणि मी त्यांना वेळ बनवलं, त्यांनी इथेच नाही त्यांनी जगभरात ते वेळ लावलं. तर मला वाटतं की त्यांचा मुलगा मी असल्यामुळे मला वाटतं बेसिकली ते माझ्या जीन्स मध्ये आलेलं आहे. आणि मग आरेला कार्य करून आज मराठी रंगभूमीवरती भद्रकालीची जी काही गौडदौड किंवा जी काही वाटचाल चालू आहे पप्पांच्या आशीर्वादाने, तर मला वाटतं कारण की आता 15,000च्या वरती भद्रकालीची एकूण नाट्यप्रयोगांची संख्या जाईल. तर एक 100 नाटकांचं माझं विजन आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं. आणि जर मी तुमच्याकडे तुम्ही जे समोर बसतात तेच नाही सांगताय, कुठचेही नवीन रंगकर्मी असेल, मध्ये नुसते ऍक्टर म्हणून नाही, ते जर बॅकस्टेज असेल, ते प्रॉपर्टी असेल, माझ्याकडे माझी जी टीम आहे माझी, म्हणजे मी नेहमी कौतुकाने सांगतो माझ्या फेस्टिवलला, पण माझी जी भद्रकालीची जी टेक्निकल टीम आहे, म्हणजे माझ्या मॅनेजर पासून माझ्या बॅकस्टेजवाल्यांपर्यंत, ही एवढी स्ट्रॉंग आहे की माझा श्रीकांत कुलकर्णी माझा मॅनेजर आहे. जोरदार काय त्यांचा श्रीकांत कुलकर्णी का पण मला असं वाटतं की माझी ही जी टीम आहे, मी जरी गेलो नाही प्रत्येक प्रयोगाला, तरी म्हणजे माझे कुठेही प्रयोग झाले, माझे इंदोरला होते, नागपूरला होते, कुठेही होते, कुठच्याही थिएटरला किंवा कुठच्याही ठिकाणी भद्रकालीची टीम आणि काही प्रॉब्लेम, म्हणजे लोक म्हणतात भद्रकालीची टीम असली की आम्हाला प्रॉब्लेम येत नाही. मला वाटतं हे कुठेतरी श्रेय आहे. आणि याच माझ्या टीमनी आता मी मागे विकास बाबा आमटेंच्या आनंदवनाला, तर नॉर्मली म्हणजे आपण जसं म्हटलं की आपण 100 रुपये 200 रुपयावरती बॅकस्टेजवाले काम करतात, पण त्या सगळ्यांनी माझ्या टेम्पोवाल्यांनी पण त्याचं जे एका प्रयोगाचं मानधन होतं, समुद्राचा 111व्या प्रयोगाचं आम्ही 1,21,111 रुपये आम्ही आनंदवनासाठी सगळ्यांनी दिले, म्हणजे हीच नाही. आणि मला वाटतं की म्हणजे माझा टेम्पोवाला पण सांगतो की मी माझं जे मानधन आहे ते मी त्या दादा मंडळ, म्हणजे आपण त्या स्तुत्य उपक्रमाला देऊया. मला वाटतं या पॅशनेटली प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, मग ते लाईट असेल, साऊंड असेल, तुम्हाला सांगायला हरकत नाही, एक रुपेश दुदम म्हणून नावाचा मुलगा आहे, जो आज मराठी रंगभूमीमध्ये सगळ्यात वॉन्टेड साऊंड रेकॉर्डिस्ट आहे. म्हणजे साऊंडला माझ्या प्रत्येक नाटकाला, माझ्याच नाही तर प्रत्येक नाटक, म्हणजे माझ्या नांदीपासून त्यांनी भारत भाग्यविधाता म्हणून माझं नाटक होतं, त्याला तो पहिल्यांदा ऑपरेट करायला बसला होता. आज मराठी रंगभूमीवरती शोक्यू सिस्टीम जी भारत भाग्यविधाताच्या आधी फक्त लवबर्ड्समध्ये होती, गिरीश जोशीने आणली होती, त्याच्यानंतर आज त्या शोक्यू सिस्टीम वरती रुपेश दुदम हा एवढा काय म्हणतो, त्याचे हात एवढे फास्ट चालतात की प्रत्येक ऍक्टरला तो साऊंड रेकॉर्डिंग लागतो की त्याला कुठचंही शिक्षण नाही, पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून आज जवळजवळ माझ्या वाटते 1,000च्या वरती प्रयोग माझे त्यांनी वाजवले असते, म्हणजे नांदीपासून प्रत्येक गेला. तर मला वाटतं तुम्ही त्या पॅशनेटली जेव्हा तुम्ही ते शिकता किंवा तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुम्ही रस घेऊन तुम्ही जेव्हा ती गोष्ट शिकता, तर तसा विश्वास मी ठेवतो, म्हणजे मी ठेवलेला आहे असं मला तुम्हाला सांगायचं. हे ह्याच्यात तुम्हाला इनडायरेक्टली सांगतो की तुम्ही पॅशनेटली करा, मीच नाही कोणी तुम्हाला संधी देऊ शकतो. नाटक सुरू होण्यापूर्वी जे 1 तास असतो ना, म्हणजे वेळेवर येणं, त्याच्यानंतर श्रीराम लागूनचं असतं की येऊन ते सगळे प्रॉपर्टी बघतात वगैरे सगळं करतात म्हणा. तू ते एवढे सगळे कलाकार बघितले, त्यातले एक शिस्तबद्ध कलाकार जो मग निर्मात्याला आवडत असतो ना, उशिरा येणारे कलाकार कोणालाच आवडणार नाही किंवा व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम अ ऍक्टर, आणि कोणाचं नाव घेऊन सांगितलं तरी चालेल. बेसिकली प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे सगळेच ऍक्टर
डिसिप्लिनने काम करतात. याचं कारण वेगळं आहे, पण पण माझ्याकडे बरेच जण तापट असण्याची काही आहे का त्याचं? माझ्या स्वभावाशी ते सांग ना जरा, म्हणजे आम्हाला खरंच ऐकलं. माझा स्वभाव बेसिकली खूप वाईट आहे. म्हणजे ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना माहिती असेल. कसं माहिती असतं आम्हालाही नाही म्हणजे रंगभूमीवर ज्यांना बिचाऱ्यांना माहिती असण्याची गरज नाही, नाही. कळू दे कळू दे. पण माझा स्वभाव खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी बेसिकली या म्हणजे माझ्या घरी पण जेव्हा म्हणजे घरी पण सगळ्यांना ते टेन्शन असतं की बेसिकली या फील्डमध्ये तुम्ही सरळ बोलून चालत नाही. तुमचा स्पष्ट वक्तेपणा खूप वेळ तुम्हाला नडत होतो, पण मी खूपच जास्त ट्रान्सपरंट आहे. मला ट्रान्सपरंट लोक आवडतात. पण माझे कलाकार म्हणजे मी डॉक्टर गिरीश शोकांचं उदाहरण घेईन की त्यांच्यासारखा आर्टिस्ट मी बघितला नाही. म्हणजे स्वतःचा कप पण असेल चहाचा, ते स्वतः घेतात, स्वतः येतात, त्यांना कोणी बॅकस्टेजला लागत नाही. चिन्मय असेल, ऐश्वर्या नारकर असेल, प्रतीक्षा लोणकर असेल, प्रसाद जो एक पाठी अभिनेता आहे की ज्याचं स्क्रिप्ट म्हणजे त्याला रिहर्सलला जास्त वेळ लागत नाही. बेचकीची रिहर्सल 1 महिन्यामध्ये 15 दिवस प्रसाद होत त्यांनी 15 दिवसात आणि तो एका दिवसात आला आणि तो तालमीला उभा राहिला. तर मला वाटतं की मी तर प्रसाद या सगळ्यांनी खूप स्ट्रगल केलंय. म्हणजे चिन्मय मांडेकर पासून प्रत्येकाने स्ट्रगल केलंय. म्हणजे काल आमच्या नाटकाला NSGचे एक्झिक्युटिव्ह एक्स डायरेक्टर बजाज साहेब आले होते. फेसबुकवरती तुम्ही बघितलं एक्स डायरेक्टर NSGचे आणि त्यांनी खूप मोठा माणूस आहे. पण त्या माणसांनी पण येऊन जेव्हा म्हणजे प्रत्येक ते गुरु शिष्याचं नातं असतं आणि मला वाटतं की ते जर तुम्ही म्हणजे तुमच्या गुरुकडून तुम्ही ज्या ज्या काही प्रमाणात आपण ते ऍब्सॉर्ब करतो. जसं मी माझ्या शिक्षकांनी मला खूप शिकवलं, मे बी मराठीचे असतील किंवा बाकी विषयांचे असतील. मला असं वाटतं की असेच गुरु या माझ्या म्हणजे प्रसाद ज्या पद्धतीने वावरतो रंगभूमीवरती एवढा अभ्यास होऊन आजच्या मराठी रंगभूमीवरती प्रसाद असेल, वैभव मांगले असेल, नेहा जोशी असेल, स्पृहा जोशी असेल, ज्यांच्यावर मी कामं केली ऑफकोर्स. आणि प्रतीक्षा ऐश्वर्या मी तुम्हाला मगाशी सांगितलं, डॉक्टर तर आहेत, चिन्मय, तेजस्वी, बरेच भारत गणेशपुरे सागर करंडे या दोघांनी म्हणजे भारत गणेशपर्यंत एवढा स्ट्रगल केलंय. पण आज चला आवाज होते त्यांना ओळख दिली, त्यांना नाव दिलं. माझ्याकडे स्ट्रगल एवढं आहे. 14 वर्ष सिरियल मध्ये एवढं हिंदीमध्ये असेल, पण म्हणजे तो प्रत्येकाला स्ट्रगल आहे, प्रत्येकाला केलेलं आहे. मला असं वाटतं जो कोणी चिडतोच कधी मग तू ते सांग. म्हणजे इनडायरेक्ट कळेल की काय नाही गेलं की बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणजे मला पण माहिती, मला जाणून घ्यायचं. नाही चिडतो म्हणजे मला बेसिक मला काय वॉट हे कसं असतं, हे एवढं सगळं करायचं म्हणजे नंतर एक प्रकारचा एक ऍक्युरेटपणा काहीतरी लागतच आणि त्याची एक खोटं बोलण्याची चीड आहे. पण मला वाटतं नॉर्मली आपलं म्हणजे कुठच्याही याच्यामध्ये खोटं बोलणं उघाणी येतं, मला ते आवडत नाही. सो मला वाटतं ते कुठेतरी एक हे होतं. पण असं काही नाही, माझे सगळेच मित्र म्हणजे माझे समकालीन पण माझे मित्र आहेत, माझ्यापेक्षा मोठे पण. म्हणजे प्रदीपमुळे जो सगळ्यात म्हणजे लोक म्हणतात तो विक्षिप्त आहे, पण माझ्याकडे तो विक्षिप्त नाहीये. त्याची माझी मैत्री आहे. राहुल आणि हे असे बरेच लोक आहेत की ज्यांना नॉर्मली रंगभूमीवरती लोक त्यांच्यावर काम म्हणजे जास्त मैत्रीच्या लेवलला जात नाही. पण असे बऱ्यापैकी माझे मित्र आहेत, मी असं म्हणणार नाही. पण ऍट द सेम टाइम सगळेच चांगले. काही लोक आहेत पण आता ते प्रत्येकाचं कसं आहे की जेव्हा तुम्हाला एक सक्सेस मिळतो त्याच्यानंतरचा एक ऍक्टर असतो किंवा ऍक्ट्रेस असते आणि सक्सेस मिळण्याआधीचे ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असते. म्हणजे आज तुझे जे काही शिष्य असतील याच्यातून आता जसं तुला की अभिजित झुंजारराव तुझा शिष्य होता, पण तो नंतर परत त्याच नम्रतेने त्यांनी येऊन भेटणं किंवा हे जे मला वाटतं प्रत्येक तू कार्यक्रम होण्याच्या आधीच मी त्याला हे प्रत्येक व्यक्तीसापेक्ष आहे. त्याच्यात मी काही कोणाला दोष देत नाही. हे प्रत्येकाचं म्हणजे मला वाटतं प्रत्येकाचा एक एक काळ असतो. मी आयुष्यात चांगला आणि वाईट काळ पण बघितलेला आहे. मी माझ्या वडिलांचे मित्र, त्यांचे शत्रू, मी आता या पर्टिक्युलर पिरियडमध्ये, कारण मला वाटतं माणूस जेव्हा यशस्वी होतो तेव्हाच ते शत्रू निर्माण होतात आणि आय थिंक ते मी खूप पॉझिटिव्हली घेतो आणि ते चालू राहतं. म्हणजे इथे पण म्हणजे मी असं म्हणत नाही रंगभूमीवरती पण लॉबिंग वगैरे असतं, पण ते तेवढ्यापुरती असतं. ते नंतर सगळ्यांना भेटले की सगळ्यांना हाय हॅलो करतात, पण ते होत असतं. म्हणजे माझ्या स्वभावावरती आपण एवढं जाऊ का आपण काहीतरी चांगलं रंगभूमीच्या दृष्टीने काय ते तुझ्या स्वभावाचं पण ते आपण म्हणजे जसं म्हटलं काय पद्धतीचे कलाकार हे नको आहेत रंगभूमीला. रंगभूमी सस्टेन करणारे आपण भरत जाधव मी म्हटलंच ना की त्याचं नाव निघतं, कारण मी पण काम केलं त्याच्यावर. तो पण माणसाला इथं आमच्या अकॅडमीत पण अशी काही मुलं असतात की जी एक
एक शॉर्ट फिल्मची चांगली एकांकी असेल ते उडायला लागतात, एखाद्या कामाला उडायला लागतात आणि दुसऱ्याशी मलाही ती ओळख दाखवत नसतात. पण तो हा मुद्दा असतो ना, तर तसं एक भरत जाधव सारखं नाव घेण्यासाठी अशी काही छान लोकांची क्वालिटीज म्हणतो नाही. पण प्रत्येक माणसाचा मला वाटतं तो स्वभाव असतो आणि त्यांनी काय करावं तर त्याचं हे मला म्हणजे मी कोणाच्या पर्सनल स्पेसमध्ये मी स्वतः जात नाही. पण मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे आता रंगभूमीवरती म्हणजे मी असं म्हणतो की रंगभूमी झालं की ते पाया पडलं किंवा ते ओंकार काय ते लावला म्हणून रंगभूमीवरती कलाकार किंवा ऍक्टिंग येते या मताचा मी नाहीये. माझ्यामध्ये तुम्ही ऍक्टर चांगले व्हा, तुम्ही पॅशनेटली काम करा, तुम्ही तुमची शिस्त, तुम्ही स्वतः डिसिप्लिन राहा, तुम्ही बॅकस्टेजवाल्यांना तुम्ही म्हणजे ते किजाड की पत्ती आहेत किंवा ती लोक कोण आहेत, तुम्ही जेव्हा त्यांना रिस्पेक्ट करायला शिकाल, जेव्हा एखादा बॅकस्टेजवाला जेव्हा एखाद्या कलाकाराला रिस्पेक्ट करतो तोच कलाकार मोठा होतो. हे बेसिकली लक्षात ठेवा. जेव्हा बॅकस्टेजवाला म्हणतो मी याच्यावर काम करायचं आहे, माझ्याकडे माझी जी बॅकस्टेज टीम आहे ती सांगते दादा नको आपण याला पुढच्या लिटमस टेस्ट. कारण मला वाटतं तीच लिटमस टेस्ट आहे. मी प्रत्येक प्रयोगाला जात नाही. माझ्या कुठच्याच प्रयोगाला म्हणजे 2000 प्रयोगात मला वाटतं मी हार्डली एक 10 ते 15% प्रयोगाला मी जात असेल. मला वाटतं मी त्याच्यापेक्षा जास्त प्रयोगाला मी जात नाही किंवा मी माझा प्रयोग पण बघतो. मी तुम्हाला मी विकेट पण कधी कोण दिसणार नाही. मी मेकअप रूम मध्ये दिसतो आणि मला स्वतःला पण आवडतं मेकअप रूम मध्ये वगैरे कोणी आलेलं. पण बॅकस्टेजवाले सांगतात की बाबा आज या नटांनी डिले टाकल्या, आज हा नट चुकलाय, आज यांनी ब्लॅकआउट मध्ये हात चुकला किंवा काय चुकला. तर मला वाटतं तुमचे म्हणजे हे जे परीक्षक वगैरे असतात किंवा जे समीक्षक असतात त्यापेक्षा माझ्यासाठी परीक्षक आणि समीक्षक हे माझेच नाही, हे कुठच्याही नाटक म्हणजे जे रंगभूमीवरची जे बॅकस्टेजची जी लोक आहेत ती माझ्याकडे खरे परीक्षक आहेत. रंगभूमीला व्यसनी असणं किंवा ड्रिंक घेणं हे चांगलं वाईट आहे याच्याबद्दल मुद्दा नाही. पण नाटकाला एक काळ काय म्हणते तिसरं काय म्हणते चौथी घटना. कारण पूर्वी नाटकाला पूर्वी 3 अंकचं नाटक असायचं, 2 ब्रेक असायचे. पहिला नाही का अंक नाही काय 3 अंक 2 ब्रेक. तर तो कारण दौऱ्यावर जायचे लोक हे प्रकार होते. तर आता हे वेगळ्या प्रकारचं नाटक शनिवार रविवार झालंय. पण ह्या गोष्टींचाही अशा गोष्टींचा त्रास दौऱ्यावर असताना, आता दौऱ्या प्रकार बंद झाले असतील तर मला माहित नाही होत असतो का बिल का तरी ते आपापल्या याच्या विश्वास. माझ्याकडे सगळ्यांना माहिती की स्वतः मला आवडत दारू प्यायलेलं किंवा मी व्यसनी नाहीये याचा अर्थ असं नाही की कोणी व्यसन करू नये. पहिलं तर मी ते क्लिअर करतो, नाही तर लोक म्हणतील की अरे बाबा तू व्यसनी नाहीयेस तर लोकांकडे आहे. तर लोकांना ज्यांना कोणाला सिगरेट पाहिजे, दारू पाहिजे ती त्यांनी त्याच्या पद्धतीने त्या सोयीने त्यांनी करावी. रंगभूमी म्हणजे स्टेजवरती येताना माझ्याकडे तरी कोणाची एवढी हिंमत नाही की लोक स्टेजवरती दारू पिऊन काम करतील. बॅकस्टेजवाले कधी म्हणजे 2000 प्रयोग मला वाटतं 15-20 प्रयोग झाले असेल की मी नसताना कधी बॅकस्टेजवाले, कारण त्यांचं विचारायचं ते 100 रुपयासाठी काम करतात. म्हणजे 100 रुपयावरून आज कुठेतरी बॅकस्टेजवाले 400-500 रुपयापर्यंत गेलेले आहेत. तर त्यांच्याकडे त्यांना तेवढं नॉलेज नसतं किंवा त्यांचं तेवढी त्यांची हे नसते. ती लोक जेवढी दारू पिऊन सेट उतरवू शकतात रात्री वगैरे. तर मी त्या याच्यावरती जात नाही. पण मला वाटतं की आता मराठी रंगभूमीमध्ये असे कोणी कलाकार नाहीयेत की जे व्यसन करून किंवा हे करून ती लोक रंगभूमीवरती काम करतात. जेवढं मला तरी जेवढं नॉलेज आहे तेवढं. आता कसं की हे प्रत्येकाचं पर्सनल हे की त्यांनी काय पद्धतीने जावं. माझं फक्त त्यांना एवढंच म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही कधी भद्रकालीबरोबर तुम्ही नाटक करता किंवा तुम्ही अजून पुढे करत असाल तर तुम्ही तेव्हा तुम्ही जे काही आहे ते तुम्ही करून येऊ नका. आणि मला वाटतं बेसिकली ती लोक ते करत नाही. एवढं नाही तर म्हणजे मी तरी सांगू शकतो. पण त्यांना प्रत्येकाला म्हणजे माझ्या ज्या काही 2-3 पार्ट्या झाल्या असतील, म्हणजे माझ्या वडिलांचं कधी दारूच्या पार्ट्या दिल्या नाही कारण ते पण निर्व्यसनी होते. तर मी एक हार्डली मला वाटतं 2 पार्ट्या झाल्या असतील गेल्या 8 वर्षामध्ये. भद्रकालीच्या एक 2011ला मी दिली होती आणि एक 2013ला दिली होती मी. आता 2015 मला वाटतं ड्यू आहे. तर माझी एक म्हणजे माझ्या पाठीत कधीच असे राडे किंवा जे काही नॉर्मली होतात ते होत नाही. कारण मला वाटतं ते लोकांना माहिती आहे की दारू पिऊन पण असं काही लोक करत नाही असं माझं एक म्हणणं आहे. आता काळ बदलला असं नो व्हॉट इज दारू प्यायची ती प्रत्येकाला हवं की ठीक म्हणजे असे दौरे पण 30-30 दिवस किंवा असे होत नाही. म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळी महिनाभर गोव्याला दौरे व्हायचे, कोकणात दौरे व्हायचे. आता दौरे बंद झाले का? आता असे दौरे होत त्याला गणपतीचे प्रयोग होत झाले. मराठी मुंबई पुण्यात होतो नाटक. मुंबई पुणा नाशिक
इंदोर, नागपूर दौरे म्हणजे आता जिथे जिथे आपले प्रयोग होतात, म्हणजे आता उद्या सातारा असेल, सांगली असेल, कोकणात असतात, कोकणात वगैरे जातात, पण जे 15-15 दिवसाचे वगैरे दौरे व्हायचे, ती झापाची थिएटर व्हायची, ती आता लोकांना पण एसी वगैरे लोकांना सवयी झाल्या. म्हणजे कलाकारांना पण आता पहिलं लोक बसनी ट्रॅव्हल करायचे, आता एसी प्रत्येकाला विमानं आली, तेव्हा विमान म्हणजे विमानावरती पण तुम्हाला म्हणजे नाशिक बिशिकला एअरपोर्ट मध्ये किंवा आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, त्याच्यामुळे सगळे म्हणजे मराठी रंगभूमी प्रगत झाली, तसं बाकीचं पण सगळ्या गोष्टी प्रगत. नाना पाटेकरचा अनुभव शिकण्याच्या दृष्टिकोनातून काय वाटला ॲज अन ऍक्टर, पर्सन, रंगभूमी किंवा ऍक्टिंग संदर्भात काय भावले नाना पाटेकर? ते मला ऐकायला आवडणार आहे आणि लोकांना पण. नाही, नाना काकाबद्दल मी बोलणं खूप तुझं माझं व्यक्तिमत्व आणि मी त्यांना ओळखतो, म्हणजे त्यांच्या ऍक्टिंग बद्दल मी बोलणं ही खूप मोठी गोष्ट, ते मी बोलू शकत नाही, कारण की तो खूप म्हणजे मोठा ऍक्टर आहे, मोठा माणूस आहे तो स्वभावाने. त्यांनी त्या बाबतीत बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की एक नाटक, म्हणजे मी जसं सांगितलं की मला एक राजन तामाणेचं नाटक वाचून दाखवलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की या रोलसाठी कोण जाईल? ते बोलले की नानाला मी सांगितलं होतं एक वर्षभरापूर्वी, मी त्याला मेसेज केला होता, त्यांनी काही रिप्लाय केला नाही. नाना पाटेकरनी जर या नाटकात काम केलं तर मला आवडेल. मी नाना काकाला फोन केला आणि नाना काका मला बोलले की तू ये आणि आपण वाचूया नाटक. आणि मला वाटतं की मी वाचलं, म्हणजे मी जे नाटक वाचलं होतं किंवा मी जे वाचल्यावरती त्या नाटकाला, म्हणजे जेव्हा मी नाना पाटेकरांकडे ते नाटक वाचलं तेव्हा नाना पाटेकरांनी ते नाटक वाचता क्षणी बोलले की मी या नाटकात काम करायला तयार आहे. तो माणूस 18 वर्षानंतर मराठी रंगभूमीवरती परत ते येतात, म्हणजे अजून काही त्याचं आपण ऑफिशियली डिक्लेअर केलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की कुठेतरी ते जे स्क्रिप्ट आहे, म्हणजे आम्ही त्या स्क्रिप्ट लेवललाच थोडेफार चेंजेस अजून बाकी आहेत. सौम्य जोशी नावाचा लेखक आहे, पण ते स्क्रिप्टच एवढं अप्रतिम आहे की जसं मी त्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडलो तसंच नाना काका पण त्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडला आणि ते नाटक आम्ही करतो. सो मला असं वाटतं की शेवटी मी म्हटलं ना की अंधेसाठी तुमचा कंटेंट जिथपर्यंत तुमचा स्ट्रॉंग नसेल किंवा कंटेंट ड्रिव्हन मराठी रंगभूमी जी आज होत चालली आहे, याचं कारणच मध्ये आहे की कंटेंट जर चांगलं असेल तर तुम्ही काही चांगलं करू शकता. मग कंटेंट जर एक 1% असेल तर मग तुम्ही तो इम्प्रूव्ह करू शकत नाही, असं माझं म्हणणं आहे. आणि मी म्हणजे त्या पद्धतीने नाना काका त्या गोष्टीला हो बोलला. आता बघूया, आता म्हणजे या वर्षाच्या अखेरीस ते नाटक आलं पाहिजे. ओके, आता मला आमच्या अकॅडमीबद्दल असं विचारायचं, आपली भेट नव्हती, तुला या अकॅडमीच्या ऍक्टिव्हिटीज माहिती होत्या, समजा आपण भेटलो पण तुला इथे यावंसं वाटलं, तर काय वाटलं तुला? मला एक असं वाटतं, मी मगाशी जो विषय बोललो की कुठेतरी ते खूप चांगलं काम ही लोक करतात, मधुराणी आणि प्रमोद, की मराठी रंगभूमीला जे आपण म्हणतो ना एक सपोर्ट सिस्टीम आहे, आपण म्हणतो अंधेसाठी तुम्ही ती जर मॅनपॉवर जर तुम्ही पुरवली नाही, आज एवढ्या संख्येने मला तर कधी 7 किंवा 8 बॅचेस येत आहेत, त्याच्यातून एक 100 मला माहिती नाही संख्या किती येते, एवढी लोक मराठी रंगभूमीकडे एक तो रॉ स्टॉक आहे. त्या रॉ स्टॉक मधून आता काय येणार आहे हे मराठी रंगभूमीला माहिती आहे. पण मला वाटतं ते जे कार्य आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. मी जेव्हा आमची पहिली मीटिंग आपली जेव्हा झाली तेव्हा मला एवढं या गोष्टीचं मला माहिती नव्हतं की ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करताय किंवा काय. पण मला वाटतं म्हणून मी तुला त्या दिवशी म्हटलं की मी येतो. अनफॉर्च्युनेटली त्याच दिवशी माझे काका एक्सपायर झाले म्हणून मी येऊ शकलो नाही. त्याला म्हटलं मी नेक्स्ट टाइम नक्की येईल आणि मी त्याला लगेच सांगितलं की मी या कार्यक्रमाला येतोय म्हणून. पण मला असं वाटतं की हा जो रॉ स्टॉक आहे, आता याच्यातून कोण मोठं होईल हे आपण किंवा तो पण सांगू शकत नाही. त्याच्याकडे बऱ्याच जणांची त्यांनी मला लिस्ट दाखवली की जे लोक आज मराठी रंगभूमीवरती म्हणा किंवा टीव्ही सिरियलमध्ये, मी असं म्हणत नाही इकडे सगळीच जण आलेली आहेत ती रंगभूमीमध्ये काम करायला आली आहेत. त्यांना मे बी टीव्ही सिरियलमध्ये करायचं असेल, त्यांना चित्रपटामध्ये काम करायचं असेल, रंगभूमी हा शेवटचा ऑप्शन असेल आणि ते स्ट्रगल जास्त आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन असेल. पण मला असं वाटतं की हे खूप वेगळं काम आहे. म्हणजे नॉर्मली नाट्य परिषदेतर्फे आम्ही, म्हणजे मी नाट्य परिषदेवरती आता गेलो या कार्यकारी समितीमध्ये, तर आम्ही एक विद्यार्थी मला वाटतं अनिल बांदोडेकर वगैरे यांचं काहीतरी कार्यशाळा वगैरे घेतो. बऱ्याच ठिकाणी या कार्यशाळा होतात, बरीच लोक ती कार्यशाळा घेतात. पण मला वाटतं या सगळ्याचा कुठेतरी एक सेंटर पॉइंट आहे किंवा तो जो एक कुठेतरी तो जो बिंदू आहे की ही सगळीच लोक कुठेतरी एक त्या ध्यासानी काम करतायत की जिथे हा रॉ स्टॉक आहे
जो तुमच्यामधून जो निर्माण होतो तो रॉ स्टॉक कुठेतरी येऊन तो आम्हाला किंवा सिरियलवाल्याला, ती मराठी हिंदी कुठच्याही भाषेतली असू दे, किंवा चित्रपटाला किंवा बॅकस्टेजला. मला माहिती नाही की त्याच्या अकॅडमीमध्ये बॅकस्टेजवरती किती स्ट्रेस दिला जातो किंवा फोकस दिला जातो. पण मला वाटतं की आजची मराठी रंगभूमीमध्ये बॅकस्टेज ही जे डिपार्टमेंट म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंट आहे, इथे खूप मोठा व्हॅक्यूम आहे. आणि त्या व्हॅक्यूमसाठी जर कोण काही करत असेल तर तिथे खूपच वेकन्सी आहे. म्हणजे जेव्हा आज 60 नाटकं चालू आहेत तर कलाकार 60 नाटकात मिळून मॅक्झिमम 500 होते. ते तर वाढणार नाहीत. जेव्हा 2-2 झाले तर अजून कमी होते, म्हणजे 200 ते 300 होते. पण त्या 60 नाटकांना लागणारी जी मॅनपॉवर आहे ती एक परराष्ट्र यांनी जर तुम्ही केली तर ती हजारोमध्ये. आणि कुठेतरी तिथे तो जो गॅप आहे तो भरण्याचा प्रयत्न जर समजा झाला तर मला वाटतं की मी आज या मिरॅकल अकॅडमीच्या काय तुमच्याशी भेटायला आलो तुम्हाला तर त्याचं कुठेतरी सार्थक होईल. म्हणजे मला माहिती नाही की तो ते चालवतोय की नाही ते, पण मला वाटतं की ते जर त्यांनी पुढे इन्क्लूड केलं तर असेल तर ते कंटिन्यू हे म्हणून हा म्हणजे जे रंगभूमी, कारण मी सिरियल किंवा चित्रपटाबद्दल बोलू शकत नाही कारण मला त्याचा एक्सपिरियन्स नाहीये. पण मराठी रंगभूमीशी जी निगडीत टेक्निकल अंग आहेत, म्हणजे कॉस्ट्युम असेल, ते लाईट्स असतील, साऊंड असेल, याचं जर नॉलेज जर लोकांना मिळालं, म्हणजे मुलं किंवा मुली असतील. पण मला वाटतं की तिथे खूप व्हॅक्यूम आहे, तिथून खूप वेकन्सी आहे की जिथे एक मॅनपॉवर सप्लाय होऊ शकतो. आमच्या काही मुलांना समजा आता हे कधी कधी काय होतं, ऍक्टिंग क्लासला पण येतात, पण त्यातनं आमच्यातलेच लोक डिरेक्ट करत असतात, मग स्पर्धा उतरत असतात, तर एखाद्याला वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वळतात, पण त्याचे प्रमाण फार कमी आहे. पण जर असे काही मुलांना इन्क्लिनेशन असेल की वाटतंय मला सर ऍक्टिंगपेक्षा हे करावं, तशा एक ठराविक एक हातावर पोचणारी मुलं असतात, ती जर कधी आली आणि मदत करून बघतोय असं जर डेडिकेशननी वाटलं तर संधी मिळू शकेल का? मला असं वाटतं की मी परत ते म्हणलं की त्यांचं म्हणजे कन्व्हिक्शन आणि ते मला कन्व्हिन्स झालं पाहिजे. माझ्याकडे फक्त ही एकच मोजपट्टी आहे. माझ्याकडे तुम्ही कुठच्या म्हणजे माझ्याकडे NSD, ललित कला केंद्र किंवा माझ्याकडे मी काय खूप मोठ्या संस्था, पण माझ्याकडे असं कुठली मोजमाप किंवा माझ्याकडे ती मोजपट्टी नाहीये. एखाद्या माझ्याकडे बऱ्याच जणांचे हे मला फेसबुकवरती विचारतात सर, तर मला पहिलं म्हणणं की फेसबुकवरून लोक काम मिळत नाही. मला काही लोक फेसबुकवरती विचारतात सर आम्हाला काम मिळेल का? आता फेसबुकवरती बघून काम कसं काय मिळेल? फेसबुकवरती मॅक्झिमम माणूस एक काय मित्र पण म्हणजे आपण एक ओळखू शकतो किंवा तुम्ही ते काही फ्रेंड बनवू शकतात. पण फेसबुकवरून माणसं रंगभूमी एवढी जवळ आलेली नाहीये की फेसबुकवरून लोकांना कामं मिळतील. पण मला असं वाटतं की कुठेतरी त्यांनी सगळे जवळ येतात आणि त्याच्यामुळे संधी प्राप्त होऊ शकते. या तशी माझं दुमत नाहीये. पण मला असं वाटतं की कुठेतरी ते कन्व्हिक्शन पाहिजे कुठच्याही याच्यामध्ये, ते कलाकार असतील, डिरेक्टर असतील, रायटर असतील. मी जवळजवळ मला वाटतं गेल्या वर्षभरात जवळजवळ मला वाटतं की 30 ते 40 स्क्रिप्ट वाचतो. त्याच्यात नवीन लेखक सगळ्यात जास्त आहे. मी असं नाही की नवीन लेखक असेल तर मी नाटकाचा स्क्रिप्ट वाचत नाही. फक्त एकच आहे की मला काहीतरी वेगळा विचार जर आवडला आणि मी नवीन नवीन लेखकांची नाटकं करतो. मी असं काही नाहीये की मी हाच लेखक आहे. माझ्याकडे खूप कमी लेखक असतील की ते रिपीट झाले असते. एक चिन्मयचा सोडला, कारण चिन्मयचं आता माझं गाली हे नाटक आमचं येत आहे, हे ॲज अ रायटर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर तिसरं नाटक आहे, म्हणजे बेचकी, समुद्र आणि नाल. पण त्याच्या व्यतिरिक्त असा कुठचाच लेखक नाही की ज्याचं माझं हाच लेखक माझं परत नाटक करतो किंवा हाच डिरेक्टर माझं परत नाटक करतो. माझ्याकडे वेगवेगळे लेखक, वेगवेगळे दिग्दर्शक